की चेकिंग केल्यानंतर की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आणि ज्यावेळेस त्यांना हे कळलं त्यावेळेस त्यांनी पास्टरना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की पास्टर, विद्या माझ्या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरने त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस ती डॉक्टरांकडे गेली त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशनची गरज नाही, पूर्ण आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणून आपण सर्व करून परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला पगारवाढ पाहिजे होता. खूप दिवसापासून कमी पगारामध्ये ती काम करत होती. तिची इच्छा होती, तिच्या मनामध्ये तिने आकडा धरला होता जो प्रार्थनेमध्ये मेसेजमध्ये तिने सांगितला नव्हता. तिने म्हटली, पास्टर माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा, तिला पगारवाढीची खूप गरज आहे. आणि पास्टरनी ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये सेव्ह केलं. आणि ओके म्हणून सेव्ह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या बहिणीच्या जीवनामध्ये चमत्कार घडला आणि तिने जो मनामध्ये आकडा धरला होता तेवढीच पगारवाढ तिला देवाच्या दैनिक कृपेने मिळाली. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार. एका बहिणीच्या पोटाला इन्फेक्शन झालं होतं आणि 6 महिन्यापासून ते इन्फेक्शन होतं आणि ते कमी होत नव्हतं. आणि त्या बहिणीने पास्टरांना फोन केला पण फोन त्यावेळेस लागला नाही. म्हणून त्या बहिणीने मेसेज केला आणि मेसेज करून पास्टरांना सांगितलं की पास्टर 6 महिने झाल्या पोटाचे इन्फेक्शन आहे, ते कमी होत नाही, तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी प्रार्थना करून ओके त्या ठिकाणामध्ये सेव्ह केला. आणि सेव्ह केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच तिचे इन्फेक्शन अद्भुतरित्या कमी व्हायला लागलं आणि पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये ब्रदर रत्नाकर काळे पुणे या ठिकाणातून जर आले असतील, ब्रदर रत्नाकर आज आपल्यामध्ये ब्रदर रत्नाकर काळे पुणे या ठिकाणातून आलेले आहेत आणि त्यांची आई देखील त्यांच्याबरोबर आहे. आणि मागील बऱ्याच दिवसापासून हार्नियाचा त्यांना खूप त्रास होत होता त्यांच्या आईला आणि बऱ्याच पिढ्या त्यांनी सहन केला. खूप त्रास होत होता, डॉक्टर केले, पण त्या ठिकाणामध्ये त्यांना आरोग्य मिळत नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांना यूट्यूब चॅनलच्याद्वारे पास्टर मनोज टेलोरे मिनिस्ट्रीज त्यांनी बघितलं, वचन त्या ठिकाणामध्ये ऐकलं आणि वचनाच्याद्वारे त्यांचा विश्वास वाढला. आणि त्यांनी पास्टरना फोन केला आणि सांगितलं की पास्टर माझ्या आईसाठी प्रार्थना करा, कारण हार्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, खूप त्रास त्या ठिकाणामध्ये होत आहे आणि आमचा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केली तर परमेश्वर त्या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी आज ते विशेष या ठिकाणामध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आलेले आहेत यासाठी की त्यांना सांगायचं आहे की परमेश्वरांनी त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांच्या आईला पूर्ण आरोग्य दिलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. मीटिंग चालू होती आणि मीटिंगमध्ये त्या ठिकाणामध्ये अनाऊन्स करण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम प्रिचर आलेले आहेत आणि परमेश्वरांनी त्यांना तयार केलेलं आहे. आणि त्या ठिकाणामध्ये त्यांनी सांगितलं की टॉप 10 मधले जे प्रिचर्स आहेत ते आपल्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणामध्ये हजर आहेत. आणि मग मला वाटलं की फक्त टॉप 10च असं ते म्हणत असतील. आणि त्यानंतर दुसरं एक वाक्य त्यांचं होतं की पहिल्या टॉप 3 मध्ये जे आहेत ते प्रिचर आपल्यामध्ये आहेत आणि परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने तेच आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या 3 मध्ये असलेले आपले लाडके प्रिय पास्टर मनोज टेलोरे येत असताना आपण जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. देतो प्रभूला. खूप चांगला आहे तो देव. मला आश्चर्य वाटतं की देवाच्या वचनावरती इतकं लोक प्रेम करतात आणि एवढे भुकेले ताणलेले वचनासाठी. काल शेवटची मीटिंग जस्ट झाली, असे एक व्यक्ती धावत आणि पळत आला
मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. आम्हाला गडबड होती लवकर, कारण मला आज चर्च हे महत्त्वाचं होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मीटिंग संपल्या संपल्या मला जाऊ द्या. परंतु तो आग्रह करून तिथं थांबला आणि म्हटला थोडंसं मला तुमच्याशी बोलू द्या. आणि मग तो बोलायला त्याने सुरुवात केली. 40 दिवस माझी आई व्हेंटिलेटरवर भरती होती. 40 दिवस नाकात नळ्या, ऑक्सिजन लावलेला आहे, तिला बोलता येत नव्हतं. पण ती तिच्या मुलाला खुणवून सांगत होती की पास्टर तेलोरेला प्रार्थना करण्यासाठी फोन कर. आणि मग तो मुलगा म्हणायला लागला की मला त्याचा नंबर माहीत नाही, कसं काय मी त्यांना फोन करू. तो सांगायला लागला की माझ्या आईनं हाताचे बोट दाखवले आणि त्या बोटाने खुणवून सांगितलं या नंबरवरती कॉल कर आणि मला फक्त त्यांच्याशी बोलू दे. आणि मग 40 दिवस व्हेंटिलेटरवरती. तो म्हटला मी माझ्या आईला बघत होतो, तुम्ही प्रार्थना केल्यावर माझ्या आईला एवढं समाधान मिळालं. त्यानंतर 5 मिनिटानं माझ्या आईने डोळे मिटले, तिने जगाचा प्रवास संपवला. पण शेवटी जाता जाता तिची इच्छा होती की तुमच्याकडनं प्रार्थना करून घ्यावी. आणि मग तो म्हटलं की मला असं वाटलं की माझ्या आईनं जो मला मार्ग दाखवला, मरताना सुद्धा माझी आई देवाच्या वचनात राहून मेले, याचा मला आनंद वाटतो. किती अद्भुत नाही का. मरण जीवन सगळ्या गोष्टी आमच्या जीवनाचा भाग आहे, परंतु खरं जीवन ते देवामधलं जीवन आहे. ना मरणाची भीती, ना मरणाचं भय, काहीच नसतं. माणूस जगतो ना, जगत असताना देवाभोवती जगणारं जीवन जगलं पाहिजे, देवाभोवती फिरणारं. पण मी देव टाकडीच्या पण मीटिंगला सकाळीच एक टेस्टमनी मी वाचली आणि त्या टेस्टमनीमध्ये त्याने सांगितलं की एक व्यक्तीला जबरदस्त तीव्र पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि तो मीटिंगला आला आणि प्रार्थना केली आणि एवढा तीव्र पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर प्रार्थना केल्यावर गावभर फिरायला लागला. फक्त देवच करू शकतो, फक्त परमेश्वरच हे करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. म्हणून सगळ्यात मोठी जमेची बाजू जर आमच्याकडे कोणती असेल तर आमच्याबरोबर देव आहे ना. एक एनर्जी ऊर्जा असते हो देव असल्यावर, मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. नाही का, रात्री आम्ही गडबडीने यायला लागलो आणि येत आता ड्रायव्हर एवढी गाडी फास्ट मारत होता की तो म्हणला नाही तुम्हाला लवकर पोचवायचं आणि लवकर झोपवायचं, कारण तो बघत होता. त्या ड्रायव्हरला लोक येऊन भेटायचे आणि ते विचारायचे उद्या आहेत का पास्टर, म्हणजे नगरमध्ये ज्या शेवटची मीटिंग होती, उद्या आपण मीटिंगला पास्टर आहेत का. ते म्हटले नाही, गाडीत चढल्याशिवाय मला काही कळत नाही. त्याला ते ओळखलं की लोक इतके देवावरती प्रेम करत आहे, वचनावरती प्रेम करत आहे. आणि सगळी परिस्थिती त्याने पाहिली आणि गडबडीने आता या किती पण गोळ्या खाल्ल्या तरी काही फरक पडणार नाही, पण करूया प्रयत्न. पण त्याने गडबडीने गाडी चालवली आणि जसं गाडी चालवून आता म्हटलं की आम्ही कसं तरी करून 1:30 वाजता पोचणार, चांगली झोप होईल 1-2-3 तास. तसं तर मला मागच्या एका मीटिंगमध्ये 6ला पोचलो, 8ला चर्चमध्ये हजर होतो, काही फरक पडत नाही. पण वाटलं थोडीशी रेस्ट घ्यावी, परत दुसऱ्या मीटिंगला जायचं आहे. आणि मग गडबड करत करत आम्ही निघालो आणि पुढे येऊन बघतो तो टेंभुर्णीला असा मोठा पाईप फुटला की त्याच्या फवाऱ्याने गाड्या उडून जातील का काय, आणि अशी रांग लागलेली, रस्ता फुटला. आणि शेवटी मला त्रास वाटला, आपण एवढी धावपळ करतो पण चर्च मिळतं का नाही माहीत नाही, पण तरी सुद्धा जर देवावर तुमचं प्रेम असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही, कोणीच नाही प्रिया. म्हणून पहिली चॉईस जर काय असेल तर देव, बाकी सगळं दुय्यम. कशाला महत्व देऊ नका, देवाला अतिशय महत्व द्या. आजचा दिवस मला माहिती सगळ्या जगामध्ये मायवार, लोकांना कुठला तरी एक वार पाहिजे असतो नाही का. 365 दिवसामध्ये जे करायचं नाही ते एक दिवस केलं की संपलं नाही का. आणि मेलेले दिवस पण त्यांना पुरत नाही. कब्रस्तानचा दिवस नाही का, किती नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबरला जिवंत असताना बघणार नाहीत, पण
मेल्यावर अंडे टाकतील, दारूच्या बाटल्या टाकतील, बिडीची बंडलं टाकतील, त्याच्या कबरेवर जाऊन ठेवायचे आणि त्यांना सांगायचं जिवंत असताना त्याला कोणी बघणार, पण त्या दिवशी मात्र त्याचं महत्व असतं. तसंच मायबारचं पण आहे. ज्या लोकांना वर्षभर आपल्या आईकडे लक्ष देता येत नाही, तो एक दिवस पाळतात, पण मी तुम्हाला वर्षाचे 365 दिवस जे करायचं ते सांगणार आहे. आणि त्या व्यक्तीचं किती महत्व आहे. नातंच देवाने असं निर्माण केलं. आईचं नातं निर्माण करत असताना प्रभूनं जो दर्जा त्याला स्वतःला दिला आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली आईला दर्जा दिलेला आहे. आणि तुम्ही बघा, आई या शब्दाची ताकद तुम्हाला अनुभवायला मिळते जेव्हा एखादा व्यक्ती, तो वृद्ध असू द्या, तरुण असू द्या, लहान बाळ असू द्या, संकटात ज्या सापडतो तर पहिला आवाज आईच निघतो बघा, दुसरा कोणताच आवाज निघत नाही. ऐक, म्हणजे देवानंतर जर या जगामध्ये दुसरं स्थान कोणाला असेल तर पवित्र शास्त्रामध्ये ते आपला बाप व आपली आई याच्या संबंधानं बोललं गेले. आणि त्याला ते असण्याचं कारण पण आहे. काय कारण आहे की परमेश्वरानं एवढी मोठी वरची जागा या मातेला दिलेली आहे आणि एवढं कठोर आज्ञा आई संबंधानं, बापा संबंधानं देवानं दिलेली आहे की तो म्हटला, जो कोणी आपला बाप व आपली आई यांची निंदा करेल त्याला दगडानं ठेचून मारावं. आई बापाची निंदा करणाऱ्याला दगडानं ठेचून मारावं. बाकीचे शब्द तुम्ही जे बोलता, मोठमोठे डायलॉग, कशाला जन्माला घातलं आणि काय उपकार, आम्ही म्हणतो नाही काय उपकार केले का मला जन्माला घालून, बऱ्याच गोष्टी आम्ही बोलत आहोत. परंतु जेव्हा शास्त्राकडे तुम्ही येता, शास्त्रामध्ये मला वाटतं एक वचन वाचा, म्हणजे यशाच्या पुस्तकामध्ये 66 अध्याय आणि त्याचं 13, आईचं महत्व अधोरेखित त्या ठिकाणामध्ये केलेलं आहे. यशाचं पुस्तक 66 अध्याय आणि 13 वचन. यशया 66:13. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, पा इकडं देवानं सांत्वना संबंधानं बोलताना जो दर्जा दिला, कोणता दर्जा? जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला सांत्वनाची गरज आहे. ऐका बरं का, सांत्वन जगामध्ये आम्हाला सांत्वनाची गरज आहे. पण परमेश्वर काय म्हणतो माहिती का, जेव्हा सांत्वन देण्याचा विषय येईल त्यावेळेस दुसरं जगातलं कोणतं नातं नसेल तर पहिलं नाव असेल आईचं. आई जशी, बघा मी विचार करतो, देव असं म्हणत आहे, असं नाही म्हटला तो, जसं मी सांत्वन करतो तशी आई सांत्वन करेल. काय देवाला त्या आईच्या सांत्वनातली ताकद कळाली, काय देवाचं ऑब्झर्वेशन आहे. तो म्हणतो, आई जशी मुलाचं सांत्वन करते ना तसं मी तुमचं सांत्वन करेल. म्हणून लक्षात ठेवा, सांत्वनाची गरज ज्यास तुम्हाला असती ना त्यास कुठल्या मैत्रीकडे जाऊ नका, कोणत्या व्यक्तीकडे जाऊ नका, कारण त्यांचं सांत्वन म्हणजे तुमचं नुकसान आहे. एखादी व्यक्ती ज्यास तुम्हाला सांत्वन देते त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे. ते प्रॉपरली सांत्वन नाही देऊ शकणार तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मार्ग, चुकीचा मार्ग दाखवून तुम्हाला वाम मार्गाला ते नेतील. पण तुमची आई ज्यास तुम्ही वाम मार्गाला जाता त्यास ती तुम्हाला सांत्वन देते. म्हणजे काय करते माहिती का, ज्या मार्गामध्ये तू चाललीस ना, या मार्गातनं मी तुला तसं मरू देणार नाही, मी तुझी पुन्हा उभारणी करेल. ही ताकद फक्त आईच्या शब्दामध्ये, बाकी कोणाच्याच नाही प्रियांनो. आणि आईची ताकद काय माहिती का, सारं जग एका बाजूला असते पण आई एका बाजूला असते. सारं जग, साऱ्या जगाला लढण्याची ताकद त्या आई या शब्दामध्ये, सगळ्या जगासाठी लढते. त्याच मुलाचा विचार करते ना, ते का चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे असते. आपल्या मुलाचा, आपल्या मुलीचा, आपल्या या अपत्याचा बचाव करण्यासाठी आईचं जर तुम्ही काळीच पाहिलं ना, ती जगाशी लढत असते. आणि मग प्रभूनं ते पाहिलं, प्रभूनं पाहिलं ते. तो म्हटलं, सांत्वन जशी आई आपल्या मुलाला देते, देवाला आवडलं.
सगळ्यात मोठा चांगला स्वभाव अजूनपर्यंत आम्ही प्रार्थना करताना म्हणतो नाही का, देवाचे स्वभाव आमच्यामध्ये येऊ द्या, येशूचं प्रेम आमच्यामध्ये येऊ द्या. इकडं उलट झालं. देव म्हणतो त्या आईचा स्वभाव माझ्यामध्ये आहे. कोणता? सांत्वन करण्याचा. म्हणून लेकरांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये ज्या वेळेस तुम्हाला खरं सांत्वन आवश्यक असतं ना, तर कोणाला सुद्धा आपलं मन व्यक्त करू नका. मन व्यक्त करता त्यास तुम्ही सांत्वनासाठी कुठंतरी तुटलेलं असता, दुःखी असता, तुम्ही मनामध्ये काही भावना, आतमध्ये युद्ध चाललेलं असतं भावनांचं, आणि असं वाटतं की कोणीतरी विश्वासू आणि त्याच्याकडे जावं. तुमचा विश्वास तुमच्या मित्रावरती, तुमच्या मैत्रिणीवरती, तुमच्या कुठल्या तरी नातेवाईकावरती असतो आणि त्याच्याशी तुम्ही बोलत असता. पण अशी चुकी कधीच करू नका. काही प्रॉब्लेम्स तुमच्याकडे जर असतील ना, या प्रॉब्लेमला पहिल्यांदा तुमच्या आईबरोबर शेअर करा. का? कारण देवानं या आईला जो उत्तम क्वालिटीचा गुण दिलेला आहे, आणि त्या गुणात ती क्वालिटी वाज गुण कोणता असेल तर खरं सांत्वन फक्त आईच देते प्रियानो, कोणी नाही देणार तुम्हाला. काय सांत्वन या शब्दाचा अर्थ आहे? सांत्वन म्हणजे भरपाई. सांत्वन म्हणजे भरपाई. सांत्वन म्हणजे नुसतं असं पाठीवरून हात फिरवणं ते सांत्वन नाही. सांत्वन म्हणजे तुमचं जे गमावलं त्याची भरपाई करण्याचा मार्ग जर कोण दाखवत असेल तर आई दाखवणे. आणि देव पण सांत्वन करतो. म्हणजे काय माहिती का? तुमची भरपाई करतो. आणि गाणं गायलं, जैसे माँ जैसी संभालती है वैसे. अहो, गाणं गाताना सुद्धा तुम्ही पहिल्यांदा आईला म्हटलं नाही का, जैसे माँ संभालती है वैसे. मग आता गाताना कधी विचार केला का येशू महत्वाचा काही महत्वाची? पण तुम्ही गाताना काय म्हटलं? जैसे माँ संभालती है. म्हणजे सांभाळण्याची ताकद, आपल्या लेकरांना वाढवण्याची ताकद, त्यांना पुढे नेण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आईमध्ये असते प्रिया. मला एक मागच्या दिवसामध्ये टीव्हीला एक दृश्य मी पाहिलं होतं. एक बाई आपल्या मुलाला घेऊन स्टेशनवरती पडलेली होती. लोक जात येत होते आणि पाहत होते की छोटंसं बाळ आहे. ते बाळ आपल्या आईला बिलगलेलं होतं आणि तिच्या गळ्यामध्ये हात टाकून तिच्या गालाचे मुखी घेत होतं. आणि नंतर लोक तिथे गेले, बघतात तर काय, ती आई मरून पडली. पण फक्त त्या आईला ते लेकरू बिलगून राहून ते एकच म्हणत होतं, या जगामध्ये माझी आई माझ्या बरोबर आहे. तिचं प्रेत असल्यावर सुद्धा त्या लेकराला अनुभव होता की मी सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, खरी सुरक्षा जर कोण तुम्हाला देत असेल ना तर ती फक्त तुमची आई. असं बायबल सांगतं. असं बायबल सांगतं, मी नाही सांगत. म्हणून बायबलमध्ये आईला सर्वोच्च प्रकारचा दर्जा दिलेला आहे. अहो, येरुशलेमेला सुद्धा ज्या येरुशलेम नगरीचं नाव दिलं ना तर त्या नगरीला सुद्धा माता येरुशलेम म्हटलेलं. येरुशलेम माता म्हणजे येरुशलेम नगरीला सुद्धा त्या नगरीकडे पाहताना मातेचा दर्जा तिला दिलेला आहे. इतकं मोठं ताकद आई या शब्दामध्ये आहे. पुष्कळ लोक कविता करतील. आजच्या दिवसामध्ये आम्ही बघतो की सगळ्यात चांगलं काय तर मग आज आईला जेवायला घालायचं, मग कोणी आईला साडी येणार. आजचा दिवस संपला की साडी संपली, सगळं संपलं. उद्याच्या दिवशी ती मोल करेन, काम करेन. तिचा उपयोग काय? उद्या तुमचे डायलॉग बदलणार आहे. परंतु लक्षात ठेवा, देवाच्या वचनामध्ये सांगितलं, इर्मयाच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय 50वा अध्याय 12 वचन वाचा. हा, इर्मयाचं पुस्तक 50वा अध्याय 12 वचन. हा, जरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल, तुमची जन्मदात्री लाजेल. तुमची जन्मदात्री लाजेल. पहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र वैरान जंगल व शुष्क भूमी होईल. इथं इंग्रजी भाषेमध्ये, हिब्रू भाषेमध्ये देशाला किंवा राष्ट्राला आई म्हणण्याचा प्रघात आहे. आणि आमच्याकडे पण प्रतिज्ञा काय हो? घोषणा सांगा. भारत माता की जय. मग भारत, आता भारत आमचं राष्ट्र आहे, मग भारत माता की. आता भारत पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? भारत नाव काय? पुरुष नाव आहे नाही का?
पण तरी सुद्धा भारत माता की जय म्हणजे भारताला, राष्ट्राला आईचा दर्जा आहे. राष्ट्राला सुद्धा आईचा दर्जा आहे. आणि राष्ट्राला आईचा दर्जा देण्यामागचं कारण काय हे बिब्लिकल आहे. आता मी वाचा ते वचन. तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल. अत्यंत ओशाळी होईल. तुमची जन्मदात्री लाजेल. पहा ते अगदी कनिष्ठ राष्ट्र. राष्ट्राला मातेचा दर्जा दिलेला आहे. राष्ट्र सांभाळतं. तुमच्या देशानं तुम्हाला सांभाळलेलं आहे. आज जे आहेत ना उच्च पदावरती, किंवा आज जे तुमच्याकडे पेन्शन आहे, कुणाकुणाला चांगलं 30,000 40,000 50,000 1 लाख रुपयाच्या त्यांना पेन्शन आहे. ही पेन्शन कोण देतं तुम्हाला? तुमचं राष्ट्र देत आहे. ते सांभाळत आहे तुम्हाला. या राष्ट्रामुळे तुम्ही खात पित आहात. म्हणजे ती तुमची आई आहे. त्या आईनं तुम्हाला सांभाळलं, तुमचं रक्षण केलं, तुमचं पालन पोषण करत आहे. म्हणून बायबलमध्ये आईला दर्जा कोणता? तर तुमचं रक्षण करणारी, तुमचं पालन पोषण करणारी, तुम्हाला सांभाळणारी, अशा प्रकारचे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? आता 5व्या अनुवाद 5:14 मध्ये काय लिहिले? पवित्र शास्त्रामध्ये अनुवादाचं पुस्तक 5वा अध्याय 14 वचन. देवानं त्या ठिकाणामध्ये एक महत्वाची आज्ञा त्या ठिकाणात दिलेली आहे. अनुवाद 5:14. यांचा शब्बात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु, तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी, यानेही करू नये. म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासीनेही विसावा मिळेल. तू मिसर देशामध्ये दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर याने तुला पराक्रमी हाताने. तुझा दास. परत वाचा ते वचन. तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु, अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी, यानेही करू नये. इकडं अनुवादाच्या पुस्तकामध्ये जस आम्ही वाचतो त्यास तिथं म्हटलं गेलेलं आहे की तुझा मुलगा, तुझी मुलगी, या सगळ्याला नियम दिलं. आणि कोण शिकवणार आहेत नियम? या नियमाला बांधील कोण आहेत किंवा नियम कोण पाळणार आहे? तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं की तू आपल्या मुलाला शिस्त शिकवण्याचं काम कर. काय शिस्त? कोणती शिस्त तुम्ही तुमच्या लेकराला शिकवणार आहे? आणि शास्त्रामध्ये असं लिहिलंय की तुझ्या मुलाला देवाच्या वचनाची शिस्त. म्हणून प्रत्येक आईनं, खरी आई बनत असताना जर लेकरांवरती संस्कार करायचे तर देवाच्या वचनाचे संस्कार प्रत्येक आईनं केले पाहिजेत. जे शिक्षण तुम्ही देतात तुमच्या लेकरांना, शिक्षणासंबंधानं इथं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही संस्कार करा म्हटलेलं आहे. आणि ते संस्कार करण्यासाठी आईनं नेहमी तयार असलं पाहिजे. आणि म्हणून आईला प्रभूनं पवित्र शास्त्रामध्ये 10 आज्ञेतल्या एका आज्ञेमध्ये जागा दिलेली आहे. ही गोष्ट फार आमच्यासाठी महत्वाची आहे. लक्षात घ्या. ज्यास लेकरं आई वडिलांकडे बघतात ना, आईकडे विशेष स्पेशली आज तिचा दिवस आहे तर तिच्याकडे पाहत असताना तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या. ठीक आहे, तुम्ही आला चर्चमध्ये, देवाचं काम करत आहात. मी चर्चमध्ये प्रीचिंग करत आहे, मी माझं काम करत आहे. आता माझं काम करताना माझ्यामध्ये भावना काय? मी देवाचं काम करत आहे. मी प्रीचिंग करतो, मी गावोगावी जातो. तुम्ही पण माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं की किती पास्टर धावपळ करतात, किती करतात. आता तुम्ही सगळ्या गोष्टी बघताना तुम्हाला एवढं वाटतं, कौतुक वाटतं, हे सगळं किती छान करत आहे, किती देवावरती त्यांचं प्रेम. आता देव इकडं बघताना इकडं आईकडे बघतो आणि माझ्याकडे बघतो. समजा मी सगळं पळापळी करतो, धावपळ करतो आणि माझ्या आईची काळजीच करत नाही. तिला असंच सोडलं, तुझं तू बघ, जसं जगायचं तसं जग, जसं राहायचं तसं राहा. आता हे मी करतो ना, याचं मला लोकांकडून कौतुक मिळतं, लोक मला डोक्यावर घेऊन नाचतात. परंतु परमेश्वर कर्तव्याच्या बाबतीमध्ये पाहताना काय पाहतो?
की तू हे सगळं करत असताना आपली जन्मदात्री जिनं तुला जन्माला घातलं तिच्या बाबतीत तुझं काय योजना आहे? म्हणजे जसं तू माझी आज्ञा पाळतो तसं तुझ्या आईच्या बाबतीमध्ये असणारी तुझी कर्तव्य कुठे आहेत? म्हणून लक्षात ठेवा, किती पण मोठे व्हा, किती पण मोठे व्हा. मग अशी सूरजने फार सुंदर सांगितलं की मुलाचं लहानपण केव्हा संपतं. मी ना गाडीत जाताना ते मला विचारलं, असं नाश्ता केला का? म्हटलं भरवला आईने सकाळी. मी सकाळी 6ला निघू द्या, 5:30ला निघू द्या, कधी पण निघू द्या, तिला उठता येत नाही, लवकर उठणं तिला जमत नाही. म्हणून मी गावाला जाताना तिला कधी सांगणार आहे, कोणत्या टायमाला जाणार आहे कधी सांगत नाही. पण ती खोदून खोदून विचारते किती वाजता निघणार आहे. म्हटलं तुझी तू झोप ना, माझं मी बरोबर निघतो. अरे मग माझा उपयोग काय? आता तिचं वय 77 वर्ष वय तिचं आहे. 77 वर्षामध्ये तिला बसल्या जागी सगळं द्यायचं असतं, पण आई जी तिचं मन जे असतं ना ते जगामध्ये तिच्यासारखं कोणतं मन नसतं. म्हणून देवानं काय केलं माहिती का, मुलांना आज्ञाच देऊन ठेवलेल्या आहेत. कुर्बान करता, हे सगळं करता, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, आई वडिलांचं काढून तुम्ही कुर्बानीला दिलं तर तुमची कुर्बानी सुद्धा व्यर्थ ठरणार आहे. आईचं अंतःकरण आहे. अजूनही या वयामध्ये तिला फक्त माझीच चिंता आहे. आता साधी गोष्ट आहे हो, मी प्रवासाला निघालो, वाटेमध्ये पुष्कळ हॉटेल्स आहेत, माझ्याकडे पैसे पण आहेत. बरं माझ्याबरोबर असणारे ब्रदर लोक त्यांच्याकडे पण पैसे आहेत. आता कोण गरीब नाही, नाही का? घुसलो तर ते 2-4 हजार रुपये काढून सहज मला खाऊ घालतील. पण तिला नाही वाटत, तिला वाटतं नाही तो चालला. मग 6 वाजता सुद्धा, सकाळी 6ला सुद्धा 4 अंडी उकडणार, दूध गरम करणार आणि त्याच्यामध्ये टाकणार. का? हे हृदय फक्त आईकडंच आहे. हे देवाला माहिती आहे प्रियांनो, हे देवाला माहिती आहे. हे जे हृदय फक्त आईकडे, बाकी तुम्हाला कोणाकडे ते सापडणार नाही. आणि ती आई मरेपर्यंत बर का, जोपर्यंत तिच्या नाकपुड्यातला प्राण जात नाही. आणि एक वैशिष्ट्य हो, किती पण बोला, किती टाकून झुकून तुम्ही तिला बोला, काही पण बोला, जेव्हा तुम्ही बोलताना 2-3 क्षणाला ती नॉर्मल होत असते. का? कारण तिचं प्रेम खरं प्रेम आहे. आणि देवाला याच क्वालिटी बद्दल त्या आईला तो म्हणतो, जशी आई मुलाला सांत्वन देती तसं मी तुम्हाला सांत्वन दिले. ही क्वालिटी देवाला आवडलेली आहे. ही क्वालिटी तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही, कुठंच नाही प्रिया. आणि म्हणून शास्त्रामध्ये या आईला सर्वोत्तम अशा प्रकारचा दर्जा दिलेला आहे. म्हणून मातृदिनाच्या दिवशी किंवा या मदर्स डेला काही गोष्टी आम्हाला माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही आई वडिलांचा सन्मान करणं, इपिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 1-2 वचनामध्ये असं लिहिलंय. इपिस्कराचं पत्र 6वा अध्याय 1 आणि 2 वचन या ठिकाणामध्ये थोडंसं वाचूया. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. कुणाच्या आज्ञेत हो? आई बापांच्या. म्हणजे पहिलं कुणाला टाकलंय? आई. कोणाला टाकलंय? आई. मग ते बापाने पण कौतुक नाही करायचं, माझं लाडकं. कुणाचं ऐकायचं? आई. कोण पहिली कोण आहे? आई. मुलांनो तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. काय योग्य आहे? आज्ञा. आईच्या आज्ञेमध्ये राहणं हे योग्य आहे. कान देऊ नाही का? देवानं ज्यावेळेस या परिवाराचा विचार करायला सुरुवात केली, परिवार अस्तित्वात आल्यानंतर परिवारातल्या लोकांची व्यवस्था करताना नवीन करारामध्ये, जुन्या करारामध्ये दोन्हीकडं या असणाऱ्या आज्ञे संबंधानं त्याचं पुन्हा एकदा विश्लेषण केलं नव्या करारामध्ये. आणि तो म्हटला, मुलांनो आपल्या आई बापाच्या आज्ञेमध्ये राहणं यातच तुमचं काय लिहिलं वाचा? कारण हे योग्य आहे. काय आहे? योग्य आहे. अजून पुढे, आपला बाप व आपली आई यांचा मान राख यासाठी की, या कशासाठी? यासाठी कशासाठी? तुझे कल्याण व्हावे. म्हणजे जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याचं कल्याण होतं. आईचा सन्मान जर तुम्हाला करताच आला नाही ना, लक्षात ठेवा. आता आई म्हणजे आमच्या डोक्यात एकच कल्पना, जिनी जन्म दिला, तसं नाही बरं का पवित्र शास्त्र.
पवित्र शास्त्र तसं शिकवत नाही. आई कोण आहे? आता मगाशी तर म्हणला जैसी माता संभालती येशू संभाले. मग कधी कधी आई नसती आणि बाप असतो, तो बाप पण लेकरांना आईसारखं सांभाळतो. कधी कधी आईबाप नसतात, मग आत्या सांभाळत असते, मावशी सांभाळत असते, कोणतरी सांभाळत असते, कदाचित भाऊ पण असेल. परंतु जी व्यक्ती तुमचं पालन पोषण करते, तुमचा सांभाळ करते, त्या व्यक्ती संबंधानं पवित्र शास्त्रात सांगितलं तुम्हाला त्यांच्या आज्ञा पाळाव्या लागतील. त्या तुम्हाला पटो अथवा न पटो, जर तुमचं कल्याण व्हायला पाहिजे, तुमचं देवापासूनचे आशीर्वाद, कारण त्याच्यात लिहिलं अभिवचन असणारी, असं लिहिलंय. तुझे कल्याण व्हावे हा. व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. दीर्घायू असावं, अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. अभिवचन म्हणजे आशीर्वाद असणारी ही आज्ञा आहे. लक्षात घ्या, कोणती आज्ञा? जर तुमचं आयुष्य वाढायला पाहिजे, बरं का, दीर्घायुष्य व्हायला पाहिजे. दुसऱ्या भाषेत मी सांगेन, जे आईला तुच्छ मानतात, आईचा कचरा करतात, आईला घरातली अडचण समजतात, आईकडं पाहिल्यावरती त्यांच्या अंतःकरणामध्ये हेट्रेट, तिरस्कार निर्माण होतो, त्यांच्यासाठी दोन धोक्याचे इशारे. एक, तुमचं कल्याण कधीच होणार नाही. किती एज्युकेशन घ्या, किती पैसा कमवा, किती मोठ्या पदावरती तुम्ही पोहोचा, पण जर तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेला तुम्ही दुय्यम दर्जा देत असाल, आणि असं का केलं प्रभूनं? काय देवाचा हेतू होता? कुटुंब व्यवस्था निर्माण करत असताना देवानं काही नाती अशी निर्माण करून ठेवलेली आहेत. असं पवित्र शास्त्रामध्ये पाहत, तिथं असं लिहिलं, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीस. मग आता बायकोला जडून राहील म्हटल्यावर मग आईचा प्रश्न मिटला, झालं, त्याने आपल्या बायकोचं ऐकायचं. पण इकडं 10 आज्ञा देताना त्यानं त्याला आठवलं, बरोबर मी याला बोललो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीस जडून राहील, हे सगळं त्याच्या लक्षामध्ये आलं. 10 आज्ञा देताना पुन्हा देवानं ती आज्ञा दिली, आणि तो स्वतःच्या आज्ञेनंतर माझ्या संबंधाने विचार करताना त्यानं आई वडिलांची पण प्रोव्हिजन करून ठेवली. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं? तू आपला बाप व आपली आई याचा मान राख. मान राख म्हणजे काय? जो मान राखतो तो आईच्या आज्ञा पाळतो, कोणती पण आज्ञा असू द्या. म्हणून लहान लेकर जे तुम्हाला विशेष सांगायला पाहिजे, नाही का, ते लेकरांना सांगितलं मीच करायचं का? एखादी गोष्ट त्यांनी सांगितली तर आम्हीच करायचं का? अहो, साधं पाणी आणायला सांगितलं तर त्यांचे 10 प्रश्न असतात, मग तू कशाला आहे? पण एक गोष्ट मात्र, आज मी आशीर्वादित असण्याचं कारण आमच्या आईला जाऊन विचारा, तुम्ही विचारा, अजून पण तिचा एकही शब्द मी डावलू शकत नाही, काही पण होऊ द्या. हा, तिच्याशी वाद करत नाही अशा भानगड नाही, डोकं माझं बी तिरशिंग असतं, वाद करत नाही असं नाही, वाद करतो आम्ही, पण तिचा शब्द डावलणं हे मला कधी जमत नाही आणि जमणार पण नाही. कारण मला माहिती आहे, इथं उभं राहताना तो तिथं पाहतो आणि नातेसंबंध पण पाहत असतो. प्रियानो, हे प्रीचिंग करणं सोपं आहे, पण ते अनुसरण केल्यावरच आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहे हे करणं आशीर्वादित तुम्ही तेव्हा होणार. एकही आज्ञा खाली पडू देऊ नका, एक सुद्धा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एखाद्या आज्ञा तुमच्या आईनं तुम्हाला दिली ना, तर असं समजायचं या आज्ञेच्या पाठीमागे एक आशीर्वाद आहे. प्रेज लॉर्ड म्हणाल का? आईनं एखादी आज्ञा दिली ना, तर ती आज्ञा म्हणजे तुम्ही त्रास समजू नका. काय सारखं सारखं मला सांगता, सारखं. अहो, जेव्हा परमेश्वर एखादी आज्ञा आपल्या आईच्या मुखामध्ये पाठवतो, हा, शास्त्रामध्ये अब्राम आणि अब्रामाला हगारेच्या द्वारे इश्माईल झाला. ऐका बरं का, फार सुंदर स्टोरी, देवाचं कसं गुंता असतो ते तुम्हाला समजेल. इश्माईल झाला, मग सारेला इसाक झाला. आता इसाक आणि इश्माईल एकत्र खेळायला लागल्याबरोबर सारेला कळालं हा दासीपुत्र आहे. दासीपुत्र असल्यामुळं दासीचे सगळे स्वभाव त्याच्यामध्ये आहेत, आणि हे दोघं एकत्र राहिले तर इश्माईल आणि इसाक हे दोघं सारखे बनणार आहेत. भाषा तशीच असणार आहे, विचार तसेच असणार आहेत. म्हणजे दासीपुत्र असल्या कारणानं त्याचे विचार सगळे तशाच टाईपचे विचार आहेत. आणि तिला काळजी वाटली की आता हे दोघं एकत्र राहिले तर प्रॉब्लेम येईल,
मग त्यानं काय केलं, अब्रामाला सांगितलं. सारा सांगती अब्रामाला हगारेला आणि इश्माईलला घालवून दे. आता यशा समोर मोठा पेच पडला. इश्माईल पण माझा, इसाक पण माझा, हगार पण हिनीच मला करून दिलेली आहे. परंतु ती आई आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी विचार करते की जर इसाक आणि इश्माईल एकत्र राहिला तर संस्कार चुकीचे होतील. आणि इकडं देव काय सांगतो माहिती का, सारा जे सांगते ते ऐक. म्हणजे काय हो, देवाला माहितीये या बायको त्याला जी सांगत आहे ती बायको म्हणून सांगत नाही, तर इसाकाची आई म्हणून सांगत आहे. आणि त्या शब्दाच्या बोळावरती देव म्हणतो सारा जे सांगते ती कर. म्हणजे परमेश्वर जेव्हा मुलाचं आणि आईचं नातं असतं ना, त्या आईच्या नात्याला इतका मोठा दर्जा देतो की तो म्हणतो माझं ऐकू नको पण बायकोचं ऐक. हालेलुया. तुझ्या बायकोचं ऐक का, ती तुझ्या मुलासाठी इसाकासाठी प्रयत्न करत आहे. ध्यानात घ्या, परमेश्वर ज्यावेळेस तुमच्या आईकडं आणि तुमच्याकडे पाहतो, तुम्ही चर्च मध्ये किती पण चांगले दाखवा, किती पण चांगले दाखवा, पण तुमच्या आईशी असणारं नातं, आध्यात्मिक नातं, रिलेशन, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा वधस्तंभावरती असताना इकडं मरिया येशूकडे पाहून रडत आहे आणि तिचं आकांत चाललेलं आहे, रडत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता मरिया योसेपाशी तिचं लग्न झाल्यावरती येशूला पण पुष्कळ भावंड झाली, त्याला भावंड झाली. आता मरियेला काळजी नव्हती, पण मरिया रडत असताना प्रभू येशू ख्रिस्त मरियेकडे पाहून म्हणतो मरिये हा पहा तुझा पुत्र योहान आणि योहाना ही पहा तुझी आई. म्हणजे येशू ख्रिस्ताला सुद्धा एवढा आत्मिक मनुष्य असताना तो म्हटला असता माझी जबाबदारी संपली, आता मी तर मरायला लागलोय. आम्ही म्हणतो ना बरेच परिवारामध्ये असतात, कधी आई एखादी गोष्ट मुलाला मागती तर मुलाचं डायलॉग कसं, मीच मरायला लागलो तुला कुठून देऊ, माझ्याकडेच नाही तुला कुठून देऊ. आणि ती आई तळतळत असते हो, कारण ज्यावेळेस ते पोरग लहान असतं ना, ऐका बरं का, तुम्हाला वाढवताना 4 ठिकाणची धुणभांडी ती करत असते, तिच्याकडे ताकद नसते त्यावेळेस, आणि त्यांची ऐपत नसते ना. तुम्ही आजारी पडल्यावर बाहेर उसनेवारी पैसे घेऊन तुम्हाला दवाखान्यामध्ये तिने दिलेलं असतं. तुम्हाला कोणी बघत नाही ना, तर रात्रभर एकटक जागर राहून त्या असणाऱ्या मुलाला कसं बरं करता येईल. तिला भूक नसती, तिला झोप नसती, तिला कोणाचा आणि कोणाची आणि कुठल्या गोष्टीचा विचार ती करत नसती. खाणं पिणं भूक तहान सगळी विसरती, पण त्या लेकराला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असते. आता तुम्ही मोठे झाला आणि तुमच्या आईची वेळ आली, आणि तुमच्याकडे वेळ आल्यानंतर तुम्ही परिवाराची विचार करता, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची बायको, तुमचं परिवार, तुमचं कुटुंब याचा विचार तुम्ही करता. पण तिकडं जिनं आपल्या संसारामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून माझं बाळ म्हणून त्याच्यासाठी सगळं काही खर्च करते, त्यास परमेश्वर तुमचा एक वाक्य जे असतो ऐकतो ना, मी मरायला लागलो, या वाक्याच्या मोबदल्यामध्ये असं लिहिलंय, जो कोणी आपल्या आईचा बापाचा सन्मान करत नाही तो दीर्घायू होणार नाही. म्हणजे आईसाठी जर काही कर्तव्य करायच्या समयाला तुम्ही जर अशा प्रकारची वाक्य वापरली तर तुमचं कल्याण कसं होणार, तुम्हाला दीर्घायुष्य कसं मिळणार आहे, कसं तुम्ही दीर्घायू होणार, कसं तुमचं जीवन प्रभू सुरक्षित करणार आहे. म्हणून प्रत्येक वाक्य जे तुमच्या आई संबंधानं तुम्ही बोलत आहात, कान देऊ नाही का, तुमच्या आईसाठी निघालेला प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी शाप तर आहे नाहीतर आशीर्वाद तर आहे, शाप तर आहे नाहीतर आशीर्वाद तर आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यानं शापित होणार आहात, तुमच्या कृतीनं शापित होणार आहात. ज्या दर्जाला आईला प्रभूनं नेऊन ठेवलेले तो म्हणतो कल्याण करणारी आणि अभिवचन असणारी ही आज्ञा आहे. कल्याण आणि दीर्घायुष्य आणि याच्यामध्ये अभिवचन आहे. आईची आज्ञा तुमच्यासाठी एक्सक्यूज नाही, एक्सक्यूज नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही सगळं कराल. मला वाटतं वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मार्काचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन. मार्काचं शुभवर्तमान 10 अध्याय 1 आणि 2 वचन. मग तो तेथून निघून यहुदिया प्रांतात व यार्देनच्या पलीकडे गेला. तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी
मार्क 10:19. तुला आज्ञा ठाऊकच आहे, तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नको, खून करू नकोस, व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नको, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नको, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नको, थकवू नकोस, आपला बाप आपला बाप व आपली आई आपली आई. यांचा मान राख. पहा, आता हे कोण बोललंय? प्रभू येशू ख्रिस्त. कोण बोललो? प्रभू येशू, कोण बोललं? प्रभू येशू. पास्टर तेलोरे तर नाही बोलला. आज मायवार आहे म्हणून काहीतरी सांगावं म्हणून तुम्हाला सांगायला आला आणि एखादी आज्ञा तुम्हाला सांगायची, काहीतरी प्रीचिंग करायचं, प्रवचन करायचं, याच्यासाठी तर मी बोलत नाही. येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की तो लोकांना शिकवत आहे. काय शिकवत आहे? बरेच लोक म्हणतात नाही ते जुन्या करारात आहे, आता काय नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हटलं पूर्ण झालं, आता येशूनं पूर्ण केलेलं आहे. आता आमच्याकडं जुन्या कराराशी आमचा काही संबंध नाही, शब्दाचा संबंधानं, आई वडिलांच्या संबंधानं. धार्मिक बनत असताना राहू द्या, डोळ्यात चरचर होऊ द्या, भरभर होऊ द्या, होऊ द्या, काय हरकत नाही, आहे का नाही? आई वडिलांसाठी तर थोडीशी चरचर पण सहन करा, आणि चरचरून खायला तर जाणारच की तुम्ही, नाही का? मी बोलतोय, माझे डोळे उघडे, माझं चरचर होईना, तुम्ही बसून चरचर व्हायला. असू द्या, बिर्याणी खायची तर थोडस कळ पण सहन करायला पाहिजे. हा, जाऊ द्या. जुना करार, नवा करार, सगळ्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या आज्ञेवरती शिक्कामोर्तब करत आहे. म्हणजे ते इतकं महत्वाचं आहे. तुम्ही 10 आज्ञांकडे दुर्लक्ष करून पुढे जाल. तुम्ही म्हणाल नाही आम्ही सगळं करू, नव्या करातलं घरोघरी एकत्र जमू, भाकर मोडू, प्रार्थना करू, शुभवर्तमान सांगू, सगळं करू, आत्मे जिंकायला जाऊ, काय पाहिजे ते करू. आणि तुम्ही मंडळीची काळजी कराल, कुटुंबाची काळजी कराल, आत्मिक जीवनाची काळजी कराल, पण देव मात्र आई वडिलांची काळजी करण्यासंबंधानं सांगत आहे. आई वडिलांची काळजी कराल. म्हणून लक्षात ठेवा, एक स्पिरिच्युअल हार्ट ज्याच्याकडे आहे, आत्मिक हृदय, ते प्रत्येकाकडे असायला पाहिजे. आत्मिक हृदय तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि जेव्हा आत्मिक हृदय असतं ना, त्या आत्मिक गोष्टी प्रभू आमच्याशी काय बोलत आहे ते आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. काय मला आत्मिक गोष्टी प्रभू सांगत आहे, आणि आत्मिक गोष्टीमध्ये इकडे प्रभू पुन्हा 10 आज्ञेकडे नेतो आणि तो म्हणतो तुम्ही व्यभिचार करू नको, खून करू नको, हे सगळं सांगतो. काय काय सांगितले बघा बरं. तुला आज्ञा ठाऊकच आहे, तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नको, खून करू नकोस, व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नको, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नको, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नको, थकवू नकोस, आपला बाप आपला बाप व आपली आई आपली आई यांचा मान राख. हा, आता बघा त्यांनी काय फार सुंदर दिलं. त्यांनी आधी काय लिहिलं? तुला आज्ञा ठाऊकच हा, आहे, हा. खून करू नको, खून करू नकोस. व्यभिचार करू नको. म्हणजे आई वडिलांची आज्ञा तुम्ही पाळत नाही तर खून केल्यासारखंच आहे, ते व्यभिचार केल्यासारखं ते आहे. आता ज्यावेळेस हे सगळ्याची सांगड तो घालतो ना, वास्तविक पाहता खून करू नको, व्यभिचार करू नको, दुसऱ्याच्या स्त्रीचा लोभ धरू नको, असं त्यांनी आज्ञा दिल्या. पहिली आज्ञा देवासंबंधानं, आपल्या देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस, 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ. मग त्याच्यानंतर खाली तो म्हणतो आपला बाप व आपला आई याचा सन्मान कर, आणि त्याच्या खाली बाकीच्या आज्ञा. आता मात्र उलट केलं येशूनं. आता काय म्हणतो माहिती का? खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, अजून काय करू नकोस, चोरी करू नको, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ खोटी नको, साक्ष देऊ नकोस, ठकवू नको, थकवू नकोस, आपला बाप आपला बाप व आपली आई. म्हणजे त्याला काय सांगायचं माहिती का? जेव्हा तुम्ही तुमच्या आई बापाचा सन्मान करत नाही तर तुम्ही ठकवत आहात. काय म्हणतो ना आम्ही फसवत कुणाला, आम्ही कोणाचं काही घेतलेलं नाही. अरे कोणाचं काही घेतलं नाही, पण तुझ्या आई वडिलांसाठी जे कर्तव्य तुला पार पाडायला पाहिजे ना, त्यांची निगा राखणं, त्यांचं हॉस्पिटल, त्यांचं खाणं पिणं, जे उत्तम ते त्यांना द्यायचं. लक्षात ठेवा, आई देवानं तुम्हाला यासाठी दिले, तिचं वृद्धापकाळ यासाठी प्रभूनं तुम्हाला दिलाय, यासाठी दिलाय की जे बेस्ट तुमच्या लहानपणी तिने तुम्हाला दिलं, तुम्ही त्या वयात जे बेस्ट ते तिला दिलं पाहिजे. हालेलुया. का माहिती का? प्रभू म्हणतो याच्यानं तुझं कल्याण होणार आहे. तिला जे घरामध्ये तुम्हाला उपयोगी नाही ते तिला कधी देऊ नका. आईला ते नाही द्यायचं कधी. बऱ्याच परिवारामध्ये मी पाहतो, आई जेवण वाया जाईल ते तू खा, माझी लेकरं लहान आहेत,
त्यांना चांगलं खाऊ दे. आणि आई पण कधी कधी ती शिळं खाती हो, कारण तिला तिच्या मुलावरती सुनेवरती भार व्हायचं नसतं. पण तुमची ही कृती, तुमचं हे वागणं स्वर्गातला देव पाहतो आणि तो म्हणतो तुम्ही ठकवत आहात. कसं ठकवत आहात? तुमचं आत्मिक जीवनातलं ढोंग तो उघडं पाडत असतो. देवाच्या मंदिरामध्ये येऊन तुम्ही आराधना उपासना करता, परंतु तरी सुद्धा आत्मिक जीवनामध्ये देव ज्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला आई वडिलांसंबंधानं करत आहे, त्यांना जे बेस्ट द्यायला पाहिजे. शास्त्रात तुम्ही वाचा, जेव्हा इसाक म्हातारा झाला त्यास याकोब, तो याकोबाला बोलवतो, एसावाला बोलवतो आणि म्हणतो माझ्यासाठी रानामधनं पारत करून हरण घेऊन ये, का तर त्याला आशीर्वाद देण्याचा समय आला. वृद्ध झालेला आहे तो, आणि तो मुलगा बापाची आज्ञा म्हणून रानामध्ये पारत करण्यासाठी गेलेला आहे, का तर मला आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि इकडं रिबेका तिने ऐकलं आणि ती त्या याकोबाला सांगते की तुझा बाप आता आशीर्वाद देण्याचा समय आला आणि जे तुझ्या बापाला आवडतं ना ते चांगलं पक्वान्न बनवून, आपल्याकडे हरण नाहीये पण कवळं असणारं वासरू मी करडू कापते आणि त्याचं कालवण बनवते, तुझ्या बापाला दे, का तर तुझा बाप तुला आशीर्वाद देईल. म्हणजे येशू सांगतो फसू नका, असं डोक्यात पण आणू नका. फार मोठं डोनेशन मी चर्चला दिल्यावर देव मला आशीर्वाद देईल, नाही हो. डोनेशन नंतर, पहिल्यांदा जे बेस्ट ते तुमच्या आईला द्या, तुमच्या बापाला द्या. का? कारण जेव्हा तुम्ही बेस्ट देता त्यास देव सगळ्यात बेस्ट आशीर्वाद तुम्हाला देत असतो. सगळ्यात बेस्ट आशीर्वादित होण्याचं माध्यमच मी तुम्हाला सांगत आहे. नाही मिळू शकत तसा आशीर्वाद. जगातल्या कोणत्या पाळकाच्या हातामध्ये तो आशीर्वाद नाहीये, जो आशीर्वाद देवानं आई वडिलांच्या आज्ञेसंबंधानं दिलेला आहे. कोणी नाही तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादित करू शकत. आत्मिक आहात तुम्ही, मग तुमच्या पॅरेंट्सला, तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना तुम्ही कुठला दर्जा दिलेला आहे? काय दर्जा तुमचा? अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मातांना पण सांगतो, तुमच्या लेकरांना ते शिकवा. इतकं माघार घेऊ नका. तुम्ही या पद्धतीचं जीवन आणि जगून त्या लोकांना शापाकडे घेऊन चाललेले आहात. माघार घेऊ नका त्या गोष्टीसाठी. बेस्ट ते त्यांच्याकडनं अपेक्षित करा. असं म्हणू नका नाही बाळा मला तू काही पण दिलं तर चालतं, त्याला ती आज्ञा आठवून द्या, या गोष्टीविषयी त्याच्याशी बोला. आणि एकदा तुम्हाला या गोष्टीची सवय लागली ना, देवाची आज्ञा पालन करण्याची, देवाला पण आशीर्वाद देण्याची सवय लागते प्रियांनो. तुम्हाला उगाच याकोबाला देवानं आशीर्वाद देत नाही केलं, सवय लागलं होतं. त्याच्या आईनं पहा तिचं संभाषण ऐका, ते त्याने मी ऐकलं बरं का, आई संबंधाने मी बोलत आहे. ती त्याला सांगते याकोबा इकडे आहे ना, आता हिला एसाव पण हिचाच मुलगा आणि याकोब पण हिचाच मुलगा. एसावाला काही तिने भाकरीवर नव्हता घेतला नाही का, कधी कधी म्हणतात ना, पोरगा म्हणतो काय मला काय भाकरीवर घेतलं का तू? एसावाला तिने भाकरीवर नव्हतं घेतलं, दोघं एकाच उदरातनं आलेले होते. परंतु तिला माहिती होतं की हा मुलगा जो आहे ना याकोब आहे तो आज्ञेतला मुलगा आहे, आणि एसाव आहे ना तो नुसतं बापाचा ऐकतो. असतात कधी कधी दोन लेकरं. आता मी आई संबंधानं बोलत आहे म्हणून थोडंसं बापाला कॉर्नरला ठेवतो, फादर डेला तुमचं सांगेल, आता त्यांचं सांगू द्या. हा बाप, हा एसाव जो आहे ना तो नुसता बापाच्या भोवती लोंडा गोळायचा, आणि आशीर्वाद मिळवायचं माध्यम फक्त आईला माहिती आहे. अहो जरा जोरात आवाज येऊ द्या. आईला माहिती आहे आशीर्वाद कसा मिळवायचा, बापाकडनं आशीर्वाद कसा काढायचा ते फक्त आईला माहिती आहे. म्हणून कधी कधी आई सांगते पप्पाचे बूट पॉलिश कर, ऍपल मिळेल, नाही केलं तर चप्पल मिळेल, नाही का? ती सांगते त्याला बरोबर, पप्पाची बूट पॉलिश कर, कपडे इस्त्री करून दे, पाणी नेऊन दे पप्पाला. आणि जी आई असं करते ना तो बाप लय खुश होतो. तो पाणी दिलं, हे दिलं, बूट पॉलिश करून ठेवले. पण हे शिकवावं लागतं आईने, आणि ती लेकरं शिकतात. आणि शिकल्याबरोबर इकडं बापाचं मन, शेवटी बाप आहे तो एवढं कामकाज करून आल्यावर घरात बसलं आणि ते कार्ट मोबाईल घेऊन बटणं दाबत बसलं, ॲपल नाही चप्पल 100% बसणार त्याला. पण तिकडं आई त्याला सांगते दिवसभर खेळ, बाप आला की पुस्तक हातात घेऊन बस. आणि ते पोरगं दिवसभर, मला त्या पुस्तकात मोबाईल का असं ना पण घेऊन तर बसतं ना डोळ्यासमोर. मग बापाला वाटतं बापरे बायकोनी फार चांगलं शिकवले माझ्या पोराला.
दिवसभर त्यांनी, आणि सांगते दिवसभर अभ्यास केला बरं का, हा दिवसभर घरामध्ये नसतो, पण वाचवती त्या मुलाला. आता इकडे काय म्हटलं ते, आई त्याला शिक्षण देत आहे. तुझा बाप आता आशीर्वाद देणार आहे आणि तुझ्या बापाचा आशीर्वाद तुला मिळाला पाहिजे. एसाव रानामध्ये हरण पकडण्यासाठी गेलं, तुला हरण पकडायचं नाही. ऐका, मी तुला हरणासारखंच मटण तुझ्या बापाला बनवून देते, तुझ्या बापाच्या लक्षात पण येणार नाही. काय आई हुशार, काय चतुर आई आहे. बायबल मधली आई काय चतुर आहे. ती सांगती, बाळा हरण नाही पण हरणासारखं मी दुसरं देईल. ही किमया दुसरं कोण करू शकणार नाही, फक्त आईमध्येच ती ताकद आहे. आणि काय घडलं माहिती का, तिने वासरू ते करडू कापलं आणि छान मटण बनवलं. आणि मटण बनवल्यावर एवढे वर्ष मटण खाणारा बोट लावल्यावर कळतं इसका आहे क्या उसका आहे, नाही का, लगेच कळतं हे कुठलं आहे म्हणून. बघितल्या कळतं हे आपलं नाही आहे, आम्हाला हे चालत नाही, आम्ही खात नाही. आता या माणसाने तर आयुष्यच मटण खाण्यामध्ये घालवलं आहे. आता तो करडू कापून मटण आणून देतो आणि हरण समजून खातो. का माहिती का, आईमध्ये ही बनवण्याची ताकद इतकी भारी आहे ना, ती जी बनवती ती अशा पद्धतीने बनवते की त्या लेकराला आशीर्वाद मिळालेच पाहिजेत, अशा पद्धतीने बनवते. म्हणून मातांनो, लेकरांना तुम्ही असं घडवा की तुमची लेकरं आशीर्वादासाठी तयार झाली पाहिजेत. आणि लेकरानं जर त्या दिवशी याकोबानं रिबेकेचं ऐकलं नसतं तर याकोब इस्रायल कधी झालाच नसता, तो कधीच आशीर्वादित झाला नसता. आईच्या आज्ञेची ताकद मी तुम्हाला सांगतो. एक आज्ञा ती ज्या सांगती ना, ती तसं देवाच्या वचनामध्ये सांगितलं. याकोबाला देव म्हणतो, इथून पुढे तुला याकोब नव्हे, तुला इस्रायल म्हणतील. आणि इस्रायलला कोणी शाप देऊ शकत नाही. इस्रायलला शाप देणारा शापित, इस्रायलला आशीर्वाद देणारा आशीर्वादित. कोण घडवलं? रेबेकेने घडवलं, आईने घडवलेलं आहे. मातांनो, तुम्ही तुमच्या मुलांना घडवण्यासाठी मदत करणारा, आशीर्वादासाठी घडवणारा तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या लेकरांना तुम्ही आशीर्वादासाठी तयार केलं पाहिजे. एक चांगली माता, एक चांगली माता बना. चांगली माता बनण्यासाठी त्याला त्या असणाऱ्या बापाकडे घेऊन जा. प्रत्येक चांगल्या मातेचं वैशिष्ट्य काय माहिती का, तुमचा मुलगा बापाच्या घरामध्ये म्हणजे देवाच्या मंदिरात असला पाहिजे. हे चांगल्या मातेचं वैशिष्ट्य. त्याला घरी थांबू देऊ नका, त्याला पुढे घालून चर्चला घेऊन येत जा, पुढे घालून. मी येतो नंतर, मग थांबतो, मग थोड्या वेळाने येतो, मग आमकं करतो. जसं निघताना, शाळेमध्ये निघताना लाता बुक्क्या काठ्या नाही का, शाळेमध्ये नेताना बघा तुम्ही. आता जूनमध्ये शाळा सुरू झाली, आता सगळं शांत शांत असतं, पोरं खेळतात. 14 जूनला 15 जूनला शाळा सुरू झाली, बकऱ्या उडत नेवा तशी लेकरं फर 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 फर. ते म्हण, सोडा ना, मला नाही यायचं ना. ते म्हण, चल मेल्या चल मेल्या चल मेल्या. सगळ्या रस्त्याने तमाशा. आणि मग ते बघणारे म्हणतात, काय अहो त्याला काय कळतं, अहो जरा हळू ओढा ना. अहो ते कसं आहे मला माहिती आहे, तुमचं कसं पाहिजे तसं ओढा, माझं ओढू द्या मला बरोबर. ओढत ओढत मग अगदी मिरवणूक काढत आठवडाभर त्याचं व्याव्या याचं क्या क्या, आणि त्याला नेऊन आदळायचं चर्चमध्ये. झोप बाबडू, मी येताना प्रसाद घेऊन येते, तुला देते खायला तुला. आणि मग चर्च प्रार्थना करा ना, याला 90% 90% नाही, याला 9% बी नाही पडायला पाहिजे का. तुम्ही काय कसली अपेक्षा करताय तुम्ही. चर्च त्या शाळेत नेताना काठा लाता बुक्क्या ओढत फरफटत काठी मारत, आणि चर्चमध्ये येताना तुम्ही तुझ्या सोयीप्रमाणे. तुम्ही चांगली माता नाही, तुम्ही गौरवी माता नाही, तुम्ही गौरवी माता नाहीये. तुमची लेकरं देवाच्या भवनामध्ये. रेबेकेनं काय केलं, याकोबाला सांगितलं, तुला बनवून, ऐका बरं का, तुझ्या बापाला प्रसन्न करायचं आणि तुझ्या बापाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. चांगल्या मातेचं वैशिष्ट्य काय, ती काय सांगते मुलाला घरातनं निघताना, प्रिपेअर, तयार हो, तयार हो. आत्मिक आई संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, तयार करा लेकरांना देवाच्या राज्यासाठी, तयार करा देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी.
हालेलुया. ती चांगल्या मातेची क्वालिटी आहे. म्हणून चांगली माता बना. आमेन. एक चांगली माता आपल्या लेकरांना आशीर्वाद कसे मिळवावे हे शिकवते. पैसे मिळवायला आमेन. शिकवू नका बरं का. अजून एक गोष्ट मला सांगू का, ज्याला आशीर्वाद मिळवणारी माता असते किंवा जी माता आपल्या मुलाला आशीर्वाद मिळवायला शिकवती, सगळे आशीर्वाद, मग त्याच्यात पैसा पण आहे, नोकरी आहे, छोकरी आहे, लग्न पण आहे, नाही का. लोकांना प्रश्न पडतो कसं व्हायचं हो माझ्या मुलासाठी मुलगी बघा. आणि बऱ्याच वेळा आई वडील सांगतात आता मोठा झाला, आता तर समाजात ये, चर्चमध्ये आता तर दिस, कसं विचारणार आहे, कसं तुला मुलगी देणार आहे. आणि मग बघा लग्न ठरलं की पहिले पाळकाला कॉल असतो, त्याला ओळखता का, कोण, फोटो पाठवा बरं. हा नाही तुमचा मेंबर आहे म्हणून सांगितलं, अहो दिसलाच नाही कधी. त्यांनी तर सांगितलं आमची चौकशी करा. मी सांगतो ना तो बरोबर नाही, देऊ नका म्हणून. का तर तुम्ही चर्चमध्येच नव्हता ना. आणि मग तुम्ही अपेक्षा करता कल्याण व्हायला पाहिजे. कल्याण नाही होणार, बिलकुल तुमचं कल्याण होणार नाही. का तर तुम्ही त्याला महत्व नाही पटवून दिलं. म्हणून लक्षात ठेवा मातांनो, सगळी लेकरं देवाच्या घरामध्येच असली पाहिजे. आमेन. आमेन. सगळे लेकर बरं का, एक काही लेकरू देवाच्या मंदिराच्या बाहेर असता कामा नये. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमची लेकरं आणि तुम्ही दोघं सुद्धा आशीर्वादाच्या विचारानं प्रेरित झालेले असले पाहिजे. आमेन. तुमच्या डोक्यात फक्त आशीर्वाद, दुसरं काहीच नाही, हालेलुया. फक्त आशीर्वाद सारखं डोक्यामध्ये असलं पाहिजे. नाही मला आशीर्वाद मिळवायचं बस, बाकी काही नाही, दुसऱ्या गोष्टीच नको आहेत मला. मला प्रभूच्या घरामध्ये, देवाच्या घरामध्ये माझं लेकरू असलं पाहिजे, देवाच्या सेवेमध्ये माझं लेकरू असलं पाहिजे. ही एक उत्तम मातेची क्वालिटी आहे. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 11 ते 17 पर्यंतची वचनं वाचा. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 11 ते 17. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला हा आणि त्याचे शिष्य हा व मोठा लोकसमुदाय हा त्याच्या बरोबर गेला. त्याच्या बरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला. हा तेव्हा तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. बाहेर नेत होतोय. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा काय असून काय शब्द वापरलाय सुरुवातीला, कोणा एका मृत माणसाला हा बाहेर नेत होते. बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा, म्हणजे आता तो जो मेलेला मुलगा आहे तो माणूस आहे, प्रौढ व्यक्ती आहे. का मी तुम्हाला हे वाचायला सांगितलं याचं कारण तुम्हाला सांगतो. आईचं अंतःकरण नेमकं कसं आहे. बऱ्याच वेळा नाईन गावातला त्या बाईचा मुलगा, आमच्या डोक्यातली कल्पना तो 17-18 वर्षाचा असेल, 20-22 वर्षाचा असेल, परंतु तिथं असं लिहिलं मृत माणूस. माणूस म्हणजे तुम्हाला कळतं का की तो आता एक प्रौढ व्यक्ती झालेला आहे. मग आता प्रौढ व्यक्ती झाल्यावर ती आई, तो प्रौढ मुलगा मेल्यावर सुद्धा रडत आहे. म्हणून सूरजने मगाशी बोलला ना की मुलगा लहान कधी, त्याचं लहानपण कधी संपतं, आई मेल्यावर. कारण त्याला बाळा हा शब्द तो किती प्रिय असतो ना, त्या शब्दासाठी तुमचे कान टवकारलेले असतात. कोणीतरी मायेनं पाठीवरून बाळा हा शब्द बोलावं आणि तो शब्द ऐकण्यासाठी तुम्ही कान टवकारताना, पण त्यावेळेस ती गेलेली असती आणि तुम्हाला वाटतं कोण मला म्हणेल आता, त्यास कोणी म्हणणार नसतं. त्या शब्दामध्ये फार प्रेम असतं, आपलेपणा असतो, काळजी असते, निगा असते. तो शब्द फक्त आई बोलत असते, पण ती एक गेलेली असती वेळ. आता हा प्रौढ मुलगा आहे, हा माणूस आहे. आणि हा माणूस, शास्त्र सांगतं की तो माणूस मृत झाला. आणि काय लिहिलंय तिथं वाचा बरं. कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून, एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. बघा शब्द असा वापरला, ती बाई विधवा होती, आता तिचा मुलगा पण मेला, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या सोबत आहे. ऐका, जगातले कितीही लोक आई सोबत असले तर आईचं जग लोक नसतात. आईचं जग फक्त मुलगा असतो. प्रियांनो, तिचं जगच तुम्ही आहे.
काही नसतं तिच्या डोक्यामध्ये दुसरं. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त तुमचे विचार, आणि त्या विचारामुळं तिचं सगळं फोकस जास्त असतं. मला कधी कधी माझ्या तिला मी रागात पण बोलतो, कारण काय माहिती का, अजून मी दात पण घासले असते. चहा घे, अगं दात घासू दे. अजून आंघोळ केली नसती, झाली का आंघोळ, कशाला, दूध पी. मी कधी कधी रांगत येऊन पितो, थांब जरा. तसंच वाटतं तिला, दूध पी, अंडी खा, हे खा, ते खा. बरं एवढं खाऊन 4 अंडी 1 ग्लास दूध, त्याचे परोठे बनवू का. तिला वाटतं अजून लहानच आहे. आता लहानपणी 4-4, 5-5 भाकरी अशाच उडवत होतो. 2 किलोचं पुरण 15 मिनिटात संपवत होतो आम्ही, 4 भावंड. अख्खी भूत आमच्या पोटात होती काय माहित नाही, पण ते सर संपवायचं. ज्यावेळेस नाताळचा सण त्यावेळेस ते करंजा बनवायला 10-10 किलोचं सरण बनवायचं, काय सारण, आता ते विसरलो ना, डोक्यात राहत नाही. ते एवढं बनवलं ते सगळे डबे रिकामे असायचे. का तर तिला अजून वाटतं तोच मनोज आहे. सकाळी उठल्यापासून हे खातो का बाळा, ते खातो का बाळा, ते खातो. मग अरे पोट आहे का अक्कलकोट आहे, याच्यात किती देवस्थान किती बसवायचं त्याच्यामध्ये. पण आईला तसं वाटतं ना, का मी तुम्हाला सांगतो, ती आई असते हो. हालेलुया. सारं जग तिचं तुमच्या भोवती फिरत असतं. तिला बाकी कोण लोक तुमच्या बरोबर आहे, तिच्या बरोबर कोण आहे, काहीच नसतं. पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. अहो तिची खरी प्रॉपर्टी तर तिची लेकर असतात, कोण नसतं तिच्या. तिला त्या प्रॉपर्टीची किंमत नसते. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, एवढा माझ्याकडे पैसा आहे, सगळा पैसा एका बाजूला ठेवा. मला आठवतं की त्या गुजरातच्या एका रस्त्यावरती एक म्हातारी तिथं बसलेली आहे, आणि त्या म्हातारी एक मुलगा कारमधनं उतरतो आणि त्या म्हातारीजवळ जातो, एका स्लिपवर सही घेतो आणि निघून जातो. ते दर महिन्याला एक व्यक्ती बघतो आणि तो तिच्याकडे येतो आणि म्हटलं, बाई हा कोण आहे. ती म्हटली, तो माझा मुलगा आहे. तुझा मुलगा, तू रस्त्यावरती काय, त्याच्या बायकोला मी त्याच्याकडे राहिलेलं आवडत नाही म्हणून माझ्या मुलाने मला रस्त्यावरती टाकलं. मग तू दर महिन्याला काय करत असते. ती म्हणते, मला 32,000 रुपये पेन्शन आहे. मग मुलगा तुला सांभाळत नाही, तू काय करते. ती 32,000 पेन्शन मला काय करायची. मला रस्त्यावरती कोणीतरी आणून खायला देतं, पण मला असं वाटतं माझ्या बाळाला पैसे कमी पडू नये. जो कारमध्ये बसून येतो, 32,000 पेन्शन त्याला देते, आणि रस्त्यावरती येणारे जाणारे लोक तिला खायला देतात, पण त्या बाईचं जग अजूनही तिचा मुलगाच आहे. अजूनही तिचा मुलगाच तिचं जग आहे. फिलिंग समजून घ्या, आई वडिलांच्या भावना समजून घ्या. तिचा नवरा मेला, पण ती दुःखी नाही झाली. पण जेव्हा तिचा प्रौढ मुलगा मेला, अख्खं गाव तिच्या बरोबर होतं. बायबल सांगतं, आपल्या मुलासाठी ती रडत होती. शब्द असा वापरला गेला, ती जी स्त्री विधवा आहे, परंतु विधवा असताना सुद्धा ती आपल्या मुलासाठी जगत होती. ऐका, एक स्त्री, एक आई लग्न झाल्यावर तिचा नवरा हे तिचं जग असतं, परंतु जेव्हा लेकरू होतं ना, त्यास तिचं जग तिचा नवरा नसतो, तिचं जग तिचं लेकरू असतं. मग प्रश्न तोच आहे, तिचं जग जर तुम्ही आहात तर तुमचं जग काय आहे. तुमच्या जीवनामध्ये तिला किती मोठं स्थान आहे, काय तिचा दर्जा आहे.
आणि कधी तुम्ही या गोष्टीचा बारकाईने विचार करत नाही की माझी आई, तिचं जग जर मी आहे तर माझ्या जगामध्ये तिचं स्थान कोणतं आहे? माझं पण एक जग आहे. माझं जग सुद्धा कुठंतरी फिरत आहे. नोकरी असेल, बिझनेस असेल, रिलेशन्स असतील, संबंध असतील, नाते असतील, जवळचे लोक असतील, पण या सगळ्यामध्ये तुमच्या आईचं स्थान कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला उपस्थित होणं गरजेचं आहे. काय तिचं स्थान आहे? आणि म्हणून बायबलमध्ये येशू ख्रिस्त स्वतः लक्षात ठेवा, देव शास्त्र लिहिताना, आज्ञा लिहिताना त्यानं आईची आठवण करून आज्ञा लिहिली. ऐका, जेव्हा हे पवित्र शास्त्र मानवाला मानवी व्यवहार कसे असावेत, नाते संबंध कसे असावेत एकमेका संबंधानं, त्यावेळेस हे व्यवहाराचं पुस्तक लिहिलं जात असताना देवानं आठवण करताना जाणून बुजून हेतुपुरस्सर एक नातं प्रस्थापित केलं आणि त्या नात्या संबंधानं म्हटलं, तो आपला बाप व आपली आई याचा सन्मान कर. आणि येशू ख्रिस्तानं ते सांगितलं. आणि काय घडलं माहिती का? लोक धार्मिक खूप बनले, खूप धार्मिक बनले, इतकं त्यांचं देवावरती प्रेम. परंतु मला वाटतं मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 10 ते 13 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 10 ते 13 वचन. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही जर म्हणता एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. आई वडिलांच्या पोषणाची आठवण येशू ख्रिस्तानं करून दिलेली आहे. ऐका बर का, आजचा संदेश, मायवारचा संदेश प्रत्येक परिवारामध्ये जाणं गरजेचं आहे. प्रत्येक परिवारामध्ये नियमशास्त्र दिलं आणि त्या नियमशास्त्रामध्ये काय सांगितलं? तुम्ही कुर्बान देता पण आई वडिलांच्या पोषणाचं कुर्बान देत आहात. म्हणजे जर तुमच्या आई वडिलांचं पोषणच तुम्ही करत नाही, तुमच्या आईचं पोषण करत नाही, कान देऊ नाही का? जन्माला घातलेल्या प्रत्येक आईचं पोषण करण्याची जबाबदारी मुलाची आहे. तुम्हाला नाही मिळणार त्यातनं सुटका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या आईचं पोषण करता म्हणजे तुम्ही उपकार करत नाही, तुम्ही देवाची आज्ञा पालन करता. त्याची प्रौढी पण नाही मिळेल. मी माझ्या आईला सांभाळतो नाही. कोणीतरी एकाने विचारलं, काय रे तू तुझी आई सध्या तुझ्याकडेच असते का? तो म्हटला नाही, मी माझ्या आईकडे असतो. तुम्ही काय तुमच्या आईला तुमच्याकडे ठेवणार आहे? जिने जन्माला घातलं, 9 महिने पोटात ठेवलं म्हणून तुम्ही हे जग बघितलं. कोण तुम्हाला ठेवत नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 9 महिने 9 दिवस फुकट ठेवते पोटामध्ये. जन्माला आल्यावर 2 महिने इन्क्युबेटरमध्ये आईच्या पोटाचं पेटी, जसं आईचं पोट असतं तशी ती पेटी असते ना, तर डॉक्टर प्रति दिवशी चार्ज लावतो. आई 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवताना 1 रुपया पण चार्ज लावत नाही. 1 रुपया पण चार्ज लावत नाही. ऑक्सिजनची नळी त्या मुलाला लावली ना, 1 महिन्यामध्ये डॉक्टर 4 लाख रुपये बिल काढतो. 9 महिने 9 दिवसात काय बिल होत असेल. आणि जन्माला आल्यावर मोठा झाल्यावर तो मुलगा आईला प्रश्न करतो, काय केलं माझ्यासाठी? अरे बाबा, श्वास मी घेत होते आणि तुला पाठवत होते, अन्न मी खात होते आणि तुला पोचवत होते. मला कधी वाटत नव्हतं, तू पोटात असताना मला आईस्क्रीम खाऊ वाटत होतं, पण मी खात नव्हते. का? तर मला वाटलं मी खाल्लं तर माझं आतलं बाळ त्याला सर्दी होईल. मी तिखट खाऊशी वाटत होतं, पण मी तिखट खात नव्हते, माझ्या बाळाला त्याच्यात त्रास होईल. जन्माला आल्यावर
तुला काय, माझं दूध तू पितो ना, आणि दूध पिताना माझ्या दुधातलं चांगलं सत्व तुला मिळावं म्हणून मला आवडत नव्हतं, पण डॉक्टरनं रिफर केलं म्हणून ते खात होते. का तर तुला, आता तुम्ही मोठे झालं, आता तुम्ही तुमच्या आवडीचं खाता, पण आई वडिलांच्या आवडीचं कधी तुम्ही त्यांना देत नाही. तुम्हाला वाटतं का प्रभू ते सगळं पाहिल्यावर तुमच्याकडे पाहून काय त्या देवाच्या भावना, काय त्या देवाचं अंतःकरण तुटत असेल? या लोकांना मी माझ्या आज्ञा शिकवल्या, पण या लोकांनी माझ्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलं. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही काय लिहिले वाचा? मोशेने सांगितले आहे की हा. तू आपला बाप व आपली आई, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, हा. आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो हा. त्याला देहांत शिक्षा व्हावी. देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, हा, जर एखादा आपल्या बापाला हा. अथवा आईला अजून म्हणाला, एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, एक मुद्दा अजूनही तुम्हाला सांगतो बरं का. तू आपला बाप व आपली आई याचा मान राख. मान राख. ऐका बरं का, मी आता आत्मिक जीवनामध्ये प्रत्येक जगातली माता, प्रत्येक माता बरं का, प्रत्येक माता, तुम्ही जेवढ्या माता या ठिकाणात बसला, मी माझ्या मातेसंबंधानं ते माझं कर्तव्य आहेच. आता पवित्र शास्त्रात एक सुंदर, त्यात मला आत्ता जे रेव्हिलेशन देवानं दिलं त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. आता तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना करताना, जी आई आहे ती फक्त आपला विचार करते, मुलगा पण तिथं विचार करताना तो आपल्या आईचा विचार करतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये दोन माता आहेत, एक योहानाची आई आणि एक येशूची आई. आता दोन्ही माता, इकडं पोटामध्ये येशू आणि इकडे योहानाच्या आईमध्ये, आणि आम्ही पाहतो की अलिशिबेच्या पोटामध्ये योहान आहे, आणि मरिया आणि अलिशिबा दोघी एकमेकाला भेटतात. आता या दोन्ही माता एकमेकासमोर आल्यावर ते एकमेकाला अभिवादन करतात, आणि लेकरा योहान सुद्धा येशूला पाहिल्यावर आतमध्ये उसळी मारतो. म्हणजे काय हो, प्रत्येक मातेनं प्रत्येक मातेचा सन्मान केला पाहिजे. येते का लक्षात? आता तो मुद्दा आहे, तो कोणता मुद्दा माहिती का? जसं मुलीला आई असती, मुलाला पण आई असती, तर मुलीच्या आईनं मुलाच्या आईला, ती पण आई आहे म्हणून दोघींनी पण एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. समजलं का? आईचा सन्मान कर. जिथं जिथं आई हा शब्द येतो, जिथं जिथं आई आहे, जेवढ्या जेवढ्या माता आहेत त्या सगळ्या मात्यांनी एकमेक, ज्याची माता ते त्या मातेचा सन्मान केला पाहिजे, रिस्पेक्ट, कारण तो देवानं दिलेला दर्जा आहे. कोणतीच माता जगामध्ये अपमानित होऊ शकत नाही. एखाद्या मातेचा जर अपमान झाला तर तुम्ही देवाच्या वचनाला रद्दबदल करत आहात. कोणती पण माता असू द्या, जी माता आहे, जिनी लेकरं जन्माला, लक्षात ठेवा, संततीचा आशीर्वाद फक्त देवच देतो. हालेलुया. मग आम्ही पाहतो नाही का, तिने अलिशा त्या बाईच्या घरी गेला आणि विचारलं, राजाकडे शिफारस करू का, तुझी माझी फार ओळख आहे. ते म्हणते, ते काही करू नकोस, फक्त मला आई बनव, नाही का. आणि मग तो म्हणतो, ठीक आहे, पुढच्या वर्षी मी तुला परत तुझ्या घरी आल्यावर तुझ्या हातामध्ये बाळ असेल. आणि तिला इतका आनंद येतो. तिला राजाकडे शिफारस केली. विचार करा, आता मला जर कोणी म्हटलं, आता नाही मोदी जातील राहतील माहित नाही, मला मोदीकडे तुमची ओळख करून देतो का, नुसतं आता आधी जर म्हटलं असतं 2022-23 मध्ये, पास्टर या ना, मोदीबरोबर तुमची बैठक, पळत पळत गेलो असतो, मोदीबरोबर बसायचं. त्यांनी काही देऊ ना देऊ, दिलं असतं मला एखादा डोंगर, काही पण ओळख. आता विचार करा, तो म्हणतो, आता त्याचं वजन एवढं होतं अलिशाचं. आणि आई, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, पूर्वी संदेश त्याला एवढा मान होता ना, संदेश त्याला भेटायला गेल्यावर, तुम्हाला माहिती का, जो अलिशाला भेटायला गेल्यावर नामान कोडी कसलं सोनं रूप काय काय घेऊन गेला होता नाही का, एवढा संदेश त्याला. राजे लोक सुद्धा, इकडं तो आरामाचा राजा, अजून कोण संदेश बाबा, त्यांची नावं पण आठवना, गाडवीने मारलं काय, बलाम संदेश, बलाक राजा बलाम संदेशाला म्हणतो, घरभर सोनं देईल. म्हणजे राजाच्या नजरेमध्ये संदेशाची किंमत काय होती बघा, इतकी जबरदस्त किंमत या संदेशाची होती. आणि तो संदेशा त्याला माहिती होतं, माझ्या शब्दातली ताकद काय.
राजाला मी शब्द दिला, राजा घरभर सोनं देईल, तर या बाईला जर मी राजाची ओळख करून दिली तर या बाईचं किती भाग्य उजडेल. आणि बघा असं घडलं. आणि ती बाई काय म्हणते, मला ते ओळख नकोय, म्हणजे तिचा एवढा मान सन्मान असणार आहे. आता गल्लीमध्ये, अहो आपल्या गल्लीत जाऊन बघा, नगरसेवकावर असणारा फोटो घरात मला मोठा करून लावला, यांची आमची ओळख आहे. त्याचा फोटो आता इथं तर राजा आहे, म्हणजे तिचं सन्मान करणारी गोष्ट आलिशा तिला देणार होता, पण ती म्हणते सन्मान तो नाही, मला लेकरू असणं हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. मला आई बनव, आई. म्हणून एक आई दुसऱ्या आई समोर गेल्यावर, आता चर्च सुटल्यावरती माता एक माता दुसरी, तुम्ही तर भेटाल सगळ्याला. आता हे आमचं कॉमन आहे, हॅपी मदर्स डे. आम्ही तेवढंच बोलतो, काय मायवार तुम्हाला सुखाचं जाऊ. उद्या कोण म्हणल का? मग उद्या नाही वार तुमचा, आजच वार आहे, पण तुम्ही कॉमन करणार. पण एक गोष्ट, आता तुम्हाला जे स्पिरिच्युअल काम करायचं, काय स्पिरिच्युअल काम करायचं, एक मातेनं दुसऱ्या मातेला सांगायचं तू धन्य आहेस, का तर देवानं तुला आशीर्वाद दिलेला आहे. मी तुम्हाला सगळ्याला म्हणतो, तुम्ही आशीर्वादित आहात आणि मला आनंद वाटतो, तुम्ही माझ्या चर्चचे भाग आहात. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, या सगळ्या मातांसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुम्ही मला दर्जा दिला. जर माझ्या आईनं मला जन्मालाच येऊ दिलं नसतं, विचार करा, जन्मालाच आलो नसतो, जगाला काय कळलं असतं पास्टर तेलोरे कोण आहे? कोणाला कळलं नसतं कोण आहे. जर माझ्या आईनं, फार मोठा त्याग आहे बरं का तिचा, जेव्हा सेवा करायचा निर्णय घेत होतो ना, त्यावेळेस तिला धुणं भांड्याची कामं करावं लागत होतं, की ज्या बाईनं मला धुणं भांडे करून शिकवलं, तिला अपेक्षा होती की मुलानं पायावर उभं राहावं, घराचं दारिद्र्य दूर करावं, कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात. परंतु तिनं त्यावेळेस तो विचार केला नाही आणि मला ती म्हटली, बाळा जा सेवा कर, प्रभू काही करायचं ते आपल्या घराचं करेल. पण आज तिनं केलेला त्याग आणि त्या त्यागाच्या मोबदल्यामध्ये मी तुमच्या समोर उभा आहे. जर तिनं त्याग केला नसता तर मी या ठिकाणात हे करू शकलो नसतो. म्हणून किती सन्मानाचा दर्जा आहे त्या आईला, आणि म्हणून सॅल्यूट करतो तिच्या मातृत्वाला, की मातृत्वाची किंमत करताना तिनं थोडा सुद्धा आपल्या जीवनाचा, परिवाराचा विचार केला नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या आईनं वाढवत असताना कोणत्याच गोष्टीचा विचार, तुम्हाला वाढवताना सगळं तिचं लक्ष, पोरग शिकून पुढं व्हावं, मोठं व्हावं, साहेब बनावं, मोठ्या पदावरती पोचावं. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठं होताना त्या आईला तुम्ही झालेला साहेब बघताना आनंद वाटतो, पण साहेबाला आईबद्दल काय वाटतं हा विचार मात्र करणं गरजेचं आहे. कोणी बनवलं, कोणी तुम्हाला दूध पाजलं, कोणी तुमचं रक्षण केलं, कोण अभ्यासाला तुम्हाला उठवत होतं. तुम्ही जागे असताना तुमची आई कधी झोपत नसते, तिचं सारं लक्ष असतं, उद्या पोराचा पेपर आहे, उद्या पोरीचा पेपर आहे, आणि तिने जागं राहायला पाहिजे. रात्रंदिवस तिच्या डोक्यामध्ये एकच आहे, करिअर 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 करिअर. आणि ज्यावेळेस सगळं संपतं, पोरं मोठे होतात, आणि मोठे झाल्यावरती मुलांना असं वाटतं की आता आम्ही आमचं सगळं काही मिळवलं. लक्षात ठेवा, तुम्ही मिळवलं नाही, तुम्ही गमावलं. आणि ज्यावेळेस सगळं करून तुमची आई तुमच्या बरोबर असते ना, मला खूप आनंद वाटतो. माझी आई माझ्या बरोबर, नाही का, अमिताभ बच्चन मेरे पास ना, सगळ्यांनी बघितले, खोटं बोलू नका, है की नाही, मेरे पास काय आहे, हा असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला विचारलं लोकांनी, काय काय तुमच्या जवळ? आई आहे. का तर आई आहे म्हणजे माझा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. आई, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची आई दुसऱ्याच्या घरी कधीच ठेवू नका. ज्याच्या घरात तुमची आई राहील त्या घराला आशीर्वाद असेल. हो, हे देवाचा नियम आहे. तुमची आई तुमच्या घरामध्ये असली पाहिजे. तुम्ही आशीर्वादित लोक आहात, तुमची आई तुमच्याकडे, तुम्ही आशीर्वादित आहात. म्हणून जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांचा आदर करत राहायचा. आणि अजून असं लिहिलंय शास्त्रामध्ये, जस आई वडील वृद्ध होतात त्यावेळेसच देव आशीर्वाद द्यायला त्यांच्या हातामध्ये आशीर्वाद देतो बरं का, तोपर्यंत देत नाही. म्हणजे रिटायर झाल्या झाल्या आशीर्वाद येत नाहीत. रिटायर झाल्यावर जास्तीत जास्त पेन्शन मिळेल, प्रॉव्हिडंट फंड मिळेल, ग्रॅज्युटी मिळेल, आशीर्वाद नाही मिळणार.
आणि अजून सांगतो, प्रॉव्हिडंट फंड संपते, ग्रॅज्युटी संपती, आशीर्वाद संपत नसतो, वाढत असतो. हालेलुया. म्हणून जेव्हा ते वृद्ध व्हायला लागतात ना, वृद्ध होत असताना आता त्यांची हालचाल होत नाही, आता त्यांना जागेवरती सगळं द्यावं लागतं, तिथून आशीर्वाद यायला सुरुवात होतात बरं का. तुम्ही जसं या मुलानं त्याच्या बापाला दिसत नाही, याकोबाला लक्षात आलं माझ्या बापाला डोळे नाही, रिबेका म्हणते अरे त्याला दिसत नाही, त्याला हरण काय समजणार आहे आणि बोकड काय समजणार आहे, देऊन टाक. आणि त्यानं ते दिलं. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, इकडं न दिसणाऱ्या बापाला, अंध असणाऱ्या बापाला याकोबानं पसंतीचं जेवण दिलं आणि तो आशीर्वादित झाला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आई वृद्ध होती ना, या वृद्ध आईचं संगोपन तुम्ही करत असताना तुम्ही आशीर्वादित होत असता. हालेलुया. सांभाळा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा ते त्यांचं वय होतं ना, ते बालपणाकडे झुकलेले असतात. बघा आता लहानपणी पण ते पोरग आहे ना, एकच गोष्ट चाळायची, मम्मी किती वाजले, 5 मिनिट, मम्मी किती वाजले, बरं स्वयंपाक बनवलं, मम्मी काय बनवायला लागली, मग ती सांगते वरण भात आहे. काय बनवायला लागली, वरण भात आहे. आणि ती आई थकवत नाही, ती बाळा वरण भात आहे. मम्मी काय बाळा वरण भात आहे. मम्मी काय बनवायला लागली, बाळा वरण भात आहे. आता आई वृद्ध होती, तुम्ही लहानपणी सतवलं, मम्मी काय बनवले. आता आई वृद्ध होती, ती बाळ होती, ती विचारते बाळा काय बनवलं, तुला एकदा सांगितलं ना, कळत नाही का ग, वरण भात वरण भात, तुला 10 वेळा सांगावं लागतं का, लक्षात राहत नाही का तुझ्या. इकडं तुमचा हा डायलॉग आणि तिकडं तुमचे आशीर्वाद गायब. जेवढ्या वेळा ते विचारतील तेवढ्या वेळा उत्तर द्या, कारण देवानं मुद्दाम त्यांना तसं बनवलंय का, तर तुम्ही आशीर्वादित व्हावं. हालेलुया. इरिटेट होऊ नका. ते बोलणार, ते करणार, त्या गोष्टीचा सराव तुम्हाला झाला पाहिजे. कशासाठी माहिती का, देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचंय म्हणून त्या चाकोरीमध्ये त्याला घालून ठेवलेलं आहे, मुद्दाम देवानं करून ठेवलेलं आहे. तुम्हाला ते आठवायला पाहिजे. लहानपणी काय बोलता. अजून एक गोष्ट, जेव्हा वृद्ध होतात ना, ते जास्त हट्ट लहान लेकरासारखं करतात. आणि मग तुम्ही म्हणता म्हातारी झाली तुला कळत नाही, अरे तुझे सगळे हट्ट तिने पुरवले ना, आता तुला एक एक हट्ट तुला कठीण वाटतो आणि तू इरिटेट होतो. शास्त्र काय सांगतं माहिती का, वाचा ते वचन लुकाचं शुभवर्तमान. कारण मोशेने सांगितले हा. आहे की हा. तू आपला बाप व आपली आई हा. यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. जो आपल्या आईचं बापाचं पोषण करत नाही, नीट ऐका, आपल्या आईचं बापाचं पोषण करत नाही, पण चर्चला सगळ्यात मोठी देणगी देतो. संगमरवरी पाठीवरती 1001, आता नाही 1001 चालत नाही का, पूर्वी होतं, आता 1,00,000. आणि काही लोक तर सांगतात आम्ही 10 लाख रुपये देतो, पण चर्चवरती आमची पाठी लावा, आईची पाठी लावा. अरे आई जिवंत असताना तू साधी चपाती दिली नाही तिला, आणि आता तू तिच्या नावानं 10 लाख रुपयाची पाठी लावतो, मंदिरासाठी तू करतो. आणि शास्त्र सांगतं पोषणाची जबाबदारी आली त्यास तिचं पोषण तू नाकारलं, तू देवाचं वचन रद्दबदल केलं. किती मोठं डोनेशन देणारे लोक असा, किती दानधर्म करणारे लोक असा, विधवांना साड्या वाटणारे लोक असा. परंतु जर तुमच्या आईचं पोषण करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, सगळ्यात देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही श्रीमंत असून भिकारी आहात. श्रीमंत असून सुद्धा भिकारी आहात. जो आपल्या आईची भूक भागवू शकत नाही,
जो आपल्या आईचं संरक्षण करू शकत नाही, जो आपल्या आईचं पालन पोषण करू शकत नाही, त्याला जगातल्या आई संबंधानं बोलण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. पहिले तुमची आई ती तृप्त व्हायला पाहिजे. जर आई तृप्त होत नाही, बाहेरच्या आईला तृप्त करण्याचा तुम्हाला काय अधिकार? अहो, मला प्रीचिंग तेव्हा करण्याचा अधिकार असेल जेव्हा माझ्या आईला मी सगळं देतो, तेव्हा मला प्रीचिंग करण्याचा अधिकार असेल, तेव्हाच मी प्रीचिंग करणार आहे. कसं प्रीचिंग करू शकणार आहे? मला देव माझ्याकडे पाहताना तो काही माझं धार्मिक जीवन नाही पाहणार. मी कुर्बान दिलं, आई वडिलांच्या पोषणाचं तुला देऊन टाकलं, तो म्हटलं अरे असं करून तू वचनच रद्दबदल करून टाकलेलं आहे. तुला तर सांगितलं आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, तू सन्मान सोडून बाकीच्या गोष्टी करत आहे. हे फार मोठं जबाबदारी लेकरांवरती देवानं सोपवलेली. आणि लक्षात ठेवा, देव त्याच्या वचनावरती प्रेम करतो. देव त्याच्या वचनावर प्रेम करतो. तुम्हाला तो तपासणार आहे, 100% तपासणार आहे. आता प्रश्न तुम्ही म्हणाल नाही आमची आई चांगली नाही, मग तुम्ही कसं चांगलं आहे? बरेच लोक नाही आमची आई चांगली नाही. हो अरे बाबा, आंब्याला आंबाच येईल ना. तुमची आई वाईट आहे म्हणजे बोला की आम्ही पण कोण आहे का नाही वाईट? असं कसं नाही आमची आई थोडीशी आंबट आहे, मी जरा गोड आहे. अरे बाबा, मग तू भाकरीवर घेतलाय, तू कसं काय गोड झाला? तुझी आई आंबट तर तू पण आंबट. जे तुमच्यामध्ये स्वभाव तुमच्या पालकांकडनं आलेले, ते तुमच्या रक्तामध्ये आलेले, ते तुमच्या डोक्यात सैतानानं नाही ते वाईट आहेत. नाही, जगामध्ये कोणतेच आई वडील वाईट नसतात. आमेन म्हणाल का? कोणतेच नाही. बोलता बोलता म्हणतात तुमची आई चांगली. हो, आमची आई बघा लय भांडखोर आहे. मग आमच्या आईला घेऊन जा बरं तुमच्या घरी. फार तुमची आई चांगली शांत आहे. आता तुझ्या समोर आली म्हणून शांत आहे ती. तू भांडून बघ, तुला ती पुरून उरणार आहे. सगळ्यांची आई एकसारखीच असते, काही फरक नसतं. मी म्हटलं ना, ती चवताळलेली वाघीण आहे. आई म्हणजे आता विचार करा, ती आपल्या लेकरासाठी वाटेल ते करायला तयार, म्हणजे तिच्यामध्ये एक वाघ लपलेलाच आहे. आणि तुमच्या बायकोत पण वाघ लपलेला आहे, ती पण आईच आहे ना. मग आता 2 वाघ आल्यावर की जंगलच रिकामं होऊन जाईल नाही का? सगळे प्राणी खाऊन टाकतील, असंच होणार आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, 2 माता एकमेकासमोर आल्या ना, त्याने एकमेकाला आदर दिला, मग सासू पण आई आहे, सून पण आई आहे, आणि दोघं एकत्र आल्यावर आतमधला योहान अभिवादन करतो आणि येशू उसळी मारतो. लक्षात ठेवा, एकत्र या, समोर या. सासूला आई म्हणा आणि सुनेला पण आईच म्हणायचं. ती मुलगी म्हणत आता बघा, आता तुम्हाला सांगतो ना, तुम्ही सासूला आई म्हटलं तर सुनेने मुलगी झाली, पण तसं नाही. जसं ती आई आहे तशी ही पण, म्हणजे दोघी एकमेकासमोर येताना काय. मग आता हे का बोलतो माहिती का? आईच्या हृदयामध्ये ममता आहे. देवा, आता मी आई जशी मुलाला सांत्वन देती तसं मी तुम्हाला सांत्वन देईल. म्हणजे प्रभू एका मातेकडनं दुसऱ्या मातेकडे पाहताना काय म्हणतो? तुमच्या हृदयामध्ये ममता आहे आणि ती ममता मला आवश्यक आहे. आता विचार करा, परिवारामध्ये आईच्या अंतःकरणामध्ये ममता आहे, म्हणजे सुनेच्या पण आहे, सासूच्या पण आहे. भांडणाचा प्रश्न येतोच कुठं? ईर्ष्येचा प्रश्न येतो कुठं? लढाईचा प्रश्न येतो कुठं? म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न काय? आई कोणी व्हायला तयार नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये एकच रिलेशन आहे, ते माता नाही का? मग ती नामी रुतला म्हणती जा तुझ्या आप्तांकडं. त्यास ती काय म्हणती? तुझे लोक ते, तुझा देव तो. आणि असं घडलं, त्या रूतला ती काय म्हणती? तुझं कल्याण व्हावं याच्यासाठी मी तुला कोणती सासू सुनेचं लग्न करून देईल? काय नातं येते? आजपर्यंत जगाच्या इतिहासात कधी घडलं? त्या सासूनं म्हटलं पाहिजे होतं, बाई मुलगा मेलाय, आता त्या मुलानंतर मला सांभाळण्याची तुझी जबाबदारी आहे. पण ती सासू म्हणून जगत नव्हती, ती आई म्हणून जगत होती. आणि तिने दाखवलं.
हे तुझं मन जे आहे ना, तर तुला आता काय केलं पाहिजे, तर तुला या ठिकाणामध्ये आणि मला सोडून तू लग्न कर. पण ती म्हणते नाही, तुझे लोक ते माझे लोक. हेच आईचं नातं आहे बरं का. ती पण ती जी रूत आहे ना, त्या रूतला रूत बनण्यासाठी जे तिच्या अंतःकरणाचा बदल व्हायला पाहिजे, तो अंतःकरणाचा बदल तुमचाही व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही रूत बनणार आहात. तसं नामी आणि रूत बनलं पाहिजे. लक्षात ठेवा, कुटुंबामध्ये राहत असताना एका आईनं दुसऱ्या आईचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या माता आहेत त्या मातेसमोर येते ना, अलिशेबेनं आधी अभिवादन केलं, मरियेनं ते स्वीकारलं आणि आतमधल्या योहानानं उसळी मारली. जेव्हा एक माता दुसऱ्या मातेचा रिस्पेक्ट करते, तेव्हा योहान उसळी मारतो. म्हणजे योहान एक पश्चाताप आहे बरं का. योहान पश्चातापाचा संदेश देणारा व्यक्ती आहे. जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या जातात, त्यास आपोआप आतमधनं जे पश्चाताप आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या बाहेर पडल्या जातात आणि उसळी मारायला लागतात. तसं आत्मिक जीवन असलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, मार्क एकच वचन वाचू, मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 24 पासून. झालंय का, बाकी आहे? उगाच गोंधळ तरी बाहेर जाऊन काय करणार आहे. मग तो तेथून निघून सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते. तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता, अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेलेनी असून सुरफुनुकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे. इकडं अशी पण एक आई आहे, ज्या आई संबंधानं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना ते वर आणि तो सीन त्यांच्या समोर क्रिएट करत आहे. बघा, येशू ख्रिस्ताने एका घरामध्ये प्रवेश केला आणि त्या घरामध्ये प्रवेश केल्यावर एक बाईनं, आणि ती बाई सरपुणकी जातीची होती, आणि ती स्त्री आली आणि येशू समोर आपल्या मुलीची कैफियत मांडत आहे. ऐका, आईची ताकद, आईची शक्ती आणि आई कुठल्या थराला जाऊ शकते या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. आणि देवानं तिला का उच्च दर्जा दिलेला आहे. मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो, शास्त्रामध्ये असंख्य घटना घडलेल्या आहेत, पण सगळ्या घटनेची नोंद नाही, काही ठराविक घटनेची नोंद केलेली आहे. असं लिहिलंय, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तर येशू ख्रिस्तानं केलेल्या घटनेची नोंद सुद्धा होऊ शकत नाही. एवढ्या घटना येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर असताना घडल्या, पण ही घटना त्या ठिकाणामध्ये घडली आणि त्या घटनेची नोंद पवित्र शास्त्रात करण्यात आली. कशासाठी माहिती का? एका आईला त्या ठिकाणामध्ये कशा पद्धतीनं आपल्या लेकरांसाठी लाचार व्हावं लागतं, लाचारी, आणि किती लाचारी पत्करतात लेकरांसाठी, हे दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या वृत्तांताची नोंद करायला तिथं सांगितलं. हे कोणत्या कोणत्या गोष्टी लिहून ठेवायच्या, तसं आत्म्यानं प्रेरित केलं आणि ही घटना नोंद करून ठेवायला लावली. का माहिती का? एक आई लेकरासाठी किती लाचार होऊ शकते. तिथं लिहिलं, त्या बाईच्या मुलीमध्ये भूत लागलं आणि ती येशूकडे गेली आणि येशूला म्हणते, बाबा माझ्या मुलीमधनं भूत काढ. त्यास येशू काय म्हणतो माहिती का? कोणी आपल्या मुलाची भाकर काढून कुत्र्याला टाकणे ठीक नाही. आता विचार करा, ती झटकन तिथून निघली पाहिजे का? तर तिचा एवढा मोठा अपमान झाला, पण तरी तिने तिचा अपमान सहन करून काय म्हणते माहिती का? कुत्र सुद्धा मेजावर पडलेलं ठीक म्हणते, ठीक आहे, मी कुत्रा ना तर कुत्र, पण माझ्या लेकरासाठी मला तुझे पाय धरावे लागणार आहे. ही गोष्ट करती आई बर का. तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये वाढलेले तुम्ही लोक असाल, पण ज्या स्थितीमध्ये आम्ही वाढलो त्या स्थितीमध्ये काय लाचारी आमच्या आईला सहन करावी लागली ना, ती अजूनही आमच्या डोळ्यासमोरून हलत नाही, अजूनही हलत नाही. किती लोकांचे बोलणे खावे लागले. पैसे कोणी सहज कुणाला देत नसतं आणि ते पैसे देण्यासाठी, घर चालवण्यासाठी तिला किती लाचारी सहन करावी लागते, किती अपमान सहन करावा लागतो ना. त्या गरीब आईला तुम्ही विचारा, पण ती तेवढी लाचारी पत्करून
अहो मी या ज्या भागात आपण राहतो ना त्या भागामध्ये ते सावकार लोक त्या बाईनं पैसे घेतले तर तिला रस्त्यावरती मारत असतात आणि ती मार खाती, पण तरी दुसऱ्यांदा पैसे त्याच्याकडे जाते का तर तिला कुटुंब चालवायचं असतं. म्हणजे काय, तिला तिची लेकरं मोठी करायची असतात. काय शिव्या, काय अपमान. ती सुसाईड करू शकते, जीवन संपू शकते, पण ती तसं करत नाही. येशू दाखवत होते ती काही का असेना, हे दिवस जातील. ऐका बरं का, हे दिवस जातील. मी आज शिव्या खाईल, पाय धरेल, लाचार होईल, मला हीनतेचं बोलतील, टाकून बोलतील, सगळ्यांसमोर माझा अपमान करतील, माझ्या गरिबीची थट्टा उडवेल. पण एक दिवशी ज्याला मी वाढवते ना तो मोठा होईल आणि माझं सगळं ऋण फेडेल, या उद्देशानं ती वाढवत असते. एक दिवस तो येईल, ऋण फेडेल. आणि इकडं तसंच घडलं. येशू तिचा अपमान करतो तरी सुद्धा ती बाई म्हणती नाही, कुत्र समजून तरी मेजावरचं पडलेलं खाऊ दे. आता इकडं असं बोलल्यावर जेव्हा या बाईची लाचारी लेकरासाठी त्यानं पाहिली, त्यास येशूनं तिच्या मुलीला बरं केलं. एक आई आपल्या लेकरासाठी देवासमोर एवढी लाचार होती ना की देवाला सुद्धा आपलं मन बदलावं लागतं. ही आईच्या प्रेमाची ताकद आहे. देव सुद्धा तिथं आपलं मन बदलून टाकतो. त्या लेकराला आशीर्वाद द्यायचा नव्हता, पण आईनं त्याचं मन परिवर्तन केलेलं आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, जाता जाता समारोप करताना मी तुम्हाला सांगेल, देवानंतर जगामध्ये दुसरं स्थान कोणाला असेल तर तुमच्या आईला असणार आहे. सगळ्या मातांना मी सॅल्यूट करतो आणि म्हणतो तुम्ही आमच्यासाठी आशीर्वाद आहात. सगळ्या माता. मला तर आज असं वाटलं होतं की येताना काही नाही तरी फुलं तरी आणावं, पण गडबडीमध्ये तेवढं पण नाही झालं. पण पुढच्या मायवारला आम्ही भरपाई करू तुमच्यासाठी, जे बेस्ट. आणि मला असं वाटतं सगळ्यात बेस्ट, वस्तू नष्ट होतील, आशीर्वाद कधी संपत नाही. आणि मी तर म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात. तर माझी इच्छा आहे आपण एकमेकाला भेटताना फक्त म्हणायचं, एक वचन वाचून मग मला ते संपवलं तर बरं वाटेल. नीतिसूत्राचं पुस्तक, त्याच्यामध्ये असं लिहिले पा, तिची मुलं कितवा, 30वा आहे का? हा 30वा, 31वा. तिची मुलं सकाळी उठून तिला तिची मुले, तिची कितवं वचन? 31-28. हा 31-28. तिची मुलं उठून तिला धन्य म्हणतात. काय म्हणतात तो? धन्य म्हणतात. म्हणून आता चर्च संपल्यावर बिर्याणी नंतर पहिले काय? धन्य. लेकरांनी जाऊन भेटायचं आणि म्हणायचं तू माझ्यासाठी धन्य आहेस. तुम्ही म्हणता ना दोन हात वर करा, एक हात वर करा. आज मी म्हणतो जाऊन बोला तुमच्या आईला, नुसतंच तुमच्या आईला, जेवढ्या माता आहेत त्या सगळ्याला बोलायचं तुम्ही ब्लेसेड आहात. मी स्वतः म्हणतो तुम्ही सगळेजण माझ्यासाठी आशीर्वादित आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. प्रभूनं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे आणि तुमच्या समोर मी उभं राहावं एवढा मोठा आशीर्वाद देवानं मला दिलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा लेकरांनो, मी म्हणतो रोज सकाळी उठल्यावर एक शब्द आईला जर बोलला ना, मम्मी तू खूप आशीर्वादित आहे, मला असं वाटतं तिला असं वाटल मी चंद्रावर जाऊन आले, मी देवाच्या जवळ गेलेले आहेत. एक वाक्य बोलावं, एक वाक्य. तिला दुसरं काही नसतं, तुमच्याकडची काहीच अपेक्षा नसतं. तिला ते शब्द माझ्या लेकरानं मला म्हणावं तू माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि जेव्हा हे वाक्य बोलाल, तुम्हाला माहिती आहे का, हे वाक्य तिथं बोलाल आणि तिकडं देव स्वर्गातनं अवलोकन करेल आणि आपले कान लेकरांकडे लावेल आणि देव म्हणेल धन्य ही लेकरं ज्यांना एवढं सुंदर वचन ऐकून त्यांच्या जीवनाचं बदल झालेलं आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. डोळे आपण बंद करूया. नतमस्तक होऊया. मान आपण झोकूया. प्रेमळ देवा, मी मनापासून तुझी स्तुती करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभूच्या आजच्या दिवसाबद्दल. साऱ्या जगामध्ये
मायवार म्हणून आज आईकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे. ते खरंच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. उपदेश करायचा म्हणून मी केला नाही प्रभूजी, त्यातला मतितार्थ मला कळलेला आहे, गाभा कळलेला आहे. तू तर आईला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादासाठी ठेवलेला आहे. आम्ही तर अडगळ, आम्ही अडचण अशा भावनेनं जगामध्ये लोक विचार करत आहे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये ती अडचण अडगळ नाही तर ती आशीर्वाद आहे. मी म्हणतो की धन्य त्या माता ज्यांनी आम्हाला जन्म दिला, धन्य त्या आई ज्यानं आमचं पालन पोषण केलं, आम्हाला वाढवलं. प्रार्थना माझी स्वतःची असेल, जेव्हा माझी पालन पोषणाची जबाबदारी येईल त्यास मी कधीच माघार घेणार नाही. तुझं वचन रद्दबदल करणार नाही. तुझ्या वचनाप्रमाणे माझं जीवन मी जगेल. देवाचं वचन पाळणारे लोक, या प्रकारचं एक आयडियोलॉजी आमची बनली जाऊ दे. बाहेरून पुष्कळ लोक आशेनं तुझ्याकडे आलेले आहेत, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये मायवारचा आनंद ओसांडून वाहू दे प्रभूजी. आणि जेवढे लोक आज या मीडियाच्या माध्यमातून मायवारचा संदेश ऐकत आहेत, काहींची लेकरं त्यांना टाकून देऊन अनाथासारखं कुठंतरी सोडलेलं असेल, काहींची आई वाटली गेलेली असेल, आज या मुलाच्या घरी उद्या त्या मुलाच्या घरी, आणि ती दुःखित अंतःकरणानं आजच्या दिवसाची वाट पाहत असेल, कधी माझा मुलगा येऊन माझ्याशी वार्तालाप करेल, माझ्याशी बोलेल. अशा मुलांची कठीण अंतःकरणं बदलून टाक देवा. जर खरं तुझं वचन समजलेलं असेल तर त्यांच्या मनाचं परिवर्तन कर, त्यांची हृदय तुटू दे. आणि आज त्यांनी आपल्या आईशी, आपल्या बापाशी समेट करावा, ते समेटाचं अंतःकरण त्यांच्यामध्ये निर्माण कर. ज्यांच्याकडं माता नाहीत, आज ते सुद्धा रडत आहे आपल्या आईची आठवण काढून, त्यांनाही सांत्वन तू दे माझ्या देवा. आणि ज्यांच्याकडं हा ठेवा आहे, ज्यांच्याकडं हे धन आहे, त्यांनी त्या धनाला सुरक्षित ठेवावं, यासाठी त्यांचे हात मजबूत कर माझ्या प्रभू. सगळ्या मातांबद्दल तुला धन्यवाद देतो. चांगलं आरोग्य त्यांच्यामध्ये राहू दे. लेकरं वाढवणं हे त्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करत असताना शक्ती दे, बुद्धी दे, ज्ञान दे, आणि त्यांच्या सगळ्या प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू दे. मंडळीतल्या सगळ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो. आपल्या आईवरती प्रेम करणार, आज्ञेमध्ये राहणारं अंतःकरण त्यांना तू दे. आज ते आपल्या आईला भेटतील, गळ्यात गळा घालून रडावं आणि म्हणावं, आई तू आहे म्हणून मी आहे, तू नसती तर मी नसतो. आज जे मी आहे ना, फक्त तुझं रक्त दुधाच्या रूपानं माझ्यामध्ये तू टाकलंस म्हणून मी आहे. ही भावना त्यांच्यात निर्माण कर आणि एक चांगले नाते निर्माण कर माझ्या देवा. निकोप, शुद्ध, पवित्र, देवाला पसंत पडणारी नाते निर्माण कर. कोणतीच माता आज दुःखी असू देऊ नकोस, दुःखी असू देऊ नकोस देवा. सांत्वन दे तिला, आशा दे. त्यांची लेकरं बदलली जावी, सगळं वातावरण शुद्ध व्हावं असू दे माझ्या देवा. वृद्धाश्रम असू नये तर खरंच आश्रम बनून जाऊ दे. वृद्धाश्रम नको आहे. उतार वयामध्ये राहण्याची ती जागा नाही, उतार वयात राहण्याची जागा तर घर आहे. आणि म्हणून देवा हे सत्य लोकांपर्यंत पोचू दे. आणि माझी प्रार्थना असेल, ज्यांनी आपली आई उतार शाळेमध्ये वृद्धाश्रमात टाकली, आज तिला घरचा रस्ता दाखवण्यासाठी त्यांच्या मनाचं परिवर्तन कर आणि देवाची आज्ञा पालन करणारा अंतःकरण त्यांना तू दे. काही बोललो असेल, माझ्याकडनं पण अपशब्द गेले, मला क्षमा कर प्रभूजी. मला माहिती आहे की तुझं वचन पाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक आदरणीय व्यक्ती म्हणून आमच्या सर्व मातांना तुझ्या स्वाधीन करतो. आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे, वयोवृद्ध कर देवा. त्यांच्याद्वारे मंडळी आशीर्वादित तू केलेली आहे. अजूनही त्यांना दीर्घायुष्य दे, इथपर्यंत त्यांना जीवन दे की प्रभू त्यांनी म्हणावं, ज्या मुलाला मी जन्म दिला त्या मुलानं मला देवाच्या जवळच ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं प्रत्येक मुलाला तू घडव.
धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून जेवढ्या माता आहेत त्यांच्या बरोबर आता आणि सदा सळकळ राहो. आमेन. आमेन.